नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या टार्गेट सीएचओ या सिरीजमध्ये. तर टार्गेट सीएचओ ही सिरीज कुणासाठी आहे? तर अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे की स्पेशली सीएचओचं प्रिपरेशन करत आहेत. आणि या सिरीजमध्ये आपण मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू बघत असतो. आणि हा जो एपिसोड असतो आपला पूर्णपणे मराठीमध्ये असतात. आणि त्यामध्ये नागेश स्वामी सर आणि मी आम्ही दोघं जण मिळून काय करत असतो, अल्टरनेट डे काय करत असतो, ही सिरीज जी आहे ते काय करत असतो, परफॉर्म करत असतो. तर या सिरीजचा जो आजचा एपिसोड आहे तो 61वा एपिसोड आहे. ठीक आहे, 61वा एपिसोड म्हणजे जवळपास आपण जे आहेत आतापर्यंत 2 महिन्यांपासून कंटिन्युअसली लेक्चर घेत आहोत. ठीक आहे, आता सीएचओची जी आपली जी एक्झाम येणार होती त्याच्यामध्ये थोडासा स्टे आला, त्याच्यामुळे पण काय झालं, थोडंसं जी मुलं आहेत ती थोडीशी डिस्ट्रॅक्ट झालेली आहेत. पण जी मुलं काय करणार आहेत त्यांचं 100% देणार आहेत, ती ती त्यांचंच काय होणार आहे, तर सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. तर बघा, काय काही जण काय म्हणतील की बाबा जे स्टे आलेला आहे त्याच्यामुळे आम्ही काय करणार, स्टे जेव्हा हटेल तेव्हा जेव्हा एक्झामची डेट अनाऊन्स होईल तेव्हा आम्ही अभ्यास करू. ठीक आहे, आणि असं जर करणारे विद्यार्थी असतात त्यांना अशी विद्यार्थी मात करणार आहेत जे की काय करतात, कंटिन्युअसली प्रिपरेशन करतात. बघा, तुम्ही आता या ठिकाणी आहेत आणि तुम्हाला काय करायचं, ह्या स्टेप चढून चढून कुठे जायचं, इथे जायचं जिथे की तुमचं काय आहे, डेस्टिनेशन आहे. ठीक आहे, ह्या डेस्टिनेशनला तुम्हाला जायचं. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय आहे, इथे ह्या डेस्टिनेशनला जाण्यासाठी तुम्हाला काय 100 सीट्स आहेत. ठीक आहे, 100 सीट्स आहेत आणि जर तुम्हाला इथे जायचं असेल तर तुम्हाला तुमचं 100% द्यावं लागेल. आणि जर तुम्ही तुमचं 100% नाही दिलं तर ह्या 100 पैकी अशी मुलं लागणार जे आता त्यांचा 100% देत आहेत. ठीक आहे, तुम्ही जर तुमचं 100% नाही दिलं तर तिथं अशी लोक लागतील जे त्यांचं 100% देत आहेत किंवा मोर दॅन 100% देत आहेत. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही इथं थोडंसं जरी तुम्ही याच्यामध्ये काय केली, कमतरता भासली तुमच्या त्याच्यामध्ये स्ट्रगलमध्ये, तर तुमचं जी सीट आहे ती हातातून तुमच्या जाऊ शकते. तर बरेच जण म्हणतात की सर, ही जी डेस्टिनी आहे या डेस्टिनीपेक्षा जास्त मजा तर कुठे येते, या जर्नीमध्ये येतो. पण असं काही नसतं मित्रांनो, जर्नीमध्ये मजा येत नाही. मला तर माझ्या जर्नीमध्ये बिलकुल मजा आला नव्हता. मजा इथे येतो. मजा कुठे येतो? मजा इथे येतो जेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये काय येते, दर महिन्याला काय येते, सॅलरी येते, तेव्हा मजा येते. मजा ह्या इथे या स्ट्रगलिंग फेजमध्ये दररोज सकाळी तेच तेच बुक, तेच तेच सगळं ते नर्सिंग डायग्नोसिस, तेच ते सगळं जे आहे ते करण्यामध्ये बिलकुल मजा येत नाही. मजा इथे येतो जेव्हा तुम्ही काम करता, जेव्हा तुम्ही लोकांचं काय करता, कुठेतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करता, तेव्हा तुम्हाला मजा येतो. जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो तेव्हा मजा येतो. जेव्हा तुम्ही लोकांची सेवा करता तेव्हा मजा येतो. मजा इथे बिलकुल येत नाही. लायब्ररीमध्ये बसून मजा येत नसतो. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचा जो अभ्यास आहे तो कन्सिस्टंट ठेवा. अभ्यास जर तुम्ही कन्सिस्टंट ठेवला तर आणि तरच तुम्हाला ते डेस्टिनेशन मिळू शकतं. आणि तरच तुम्ही हे जे जर्नी म्हणतात ना लोक की खूप चांगली असते, या जर्नीमधून जर तुम्हाला निघायचं असेल आणि डेस्टिनेशन पर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर एकच गोष्ट हेल्प करू शकते, ती म्हणजे अभ्यास. ठीक आहे, त्यामुळे डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही आहे. जी लोक डिस्ट्रॅक्ट झाली ती तुमच्या कॉम्पिटिशन मधून बाहेर आहेत. आणि जे डे 1 पासून आपल्यासोबत आहेत, जे 1 पासून जे सगळे अभ्यास करतायत ते आणि तेच काय होणार, तिथे सिलेक्ट होणार आहेत. ठीक आहे, तर आपला जो आजचा जो व्हिडिओ आहे तो सुरू करण्याच्या पूर्वी आपल्याला काय करायचं आहे, आपले जे रोजचे रिच्युअल्स आहेत तुम्हाला माहिती आहे, लाईक करायचे, कमेंट करायचे, व्हिडिओ शेअर करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता. तर चला आपला आजचा पहिला क्वेश्चन बघूया. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे हा जो तुम्हाला मी काल होमवर्क दिला होता. ठीक आहे, होमवर्क दिला होता. क्वेश्चन कुठला आहे बघा, व्हॉट शुड बी डन इफ एमएलसी पेशंट डिसाइड टू लिव्ह द हॉस्पिटल अगेन्स्ट मेडिकल ऍडवाइस. ठीक आहे, एक एमएलसी पेशंट तुमच्याकडे होता आणि तो जो पेशंट आहे त्याला आता काय पाहिजे, डामा पाहिजे. त्याला काय पाहिजे, डामा पाहिजे. म्हणजे काय, डिस्चार्ज अगेन्स्ट मेडिकल ऍडवाइस पाहिजे. म्हणजे तुम्ही त्याला सांगितलं की बाबा तुला काय करायचं, ऍडमिट करायला ऍडमिट करून तुला अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागणार. पण तो पेशंट काय म्हणतोय की मला डिस्चार्ज हवा आहे. ठीक आहे, तर अशा वेळी तुम्ही काय करणार? फर्स्ट ऑप्शन मध्ये द पेशंट शुड बी अलाउड टू लिव्ह विदाउट एनी इंटरव्हेन्शन. ठीक आहे, तुम्ही काय म्हणायला पाहिजे, तो पेशंट जसंही म्हटलं बाबा मला जायचंय, तुम्ही म्हणलं पाहिजे त्याला जा, बाकी तुम्ही काही त्याच्यामध्ये तुमचं डोकं लावलं नाही पाहिजे, असं केलं पाहिजे का? सेकंड ऑप्शन म्हणतोय द फिजिशियन शुड इन्फॉर्म द सीएमओ अँड द पोलीस ऑफिसर. ठीक आहे, जो कोणी त्याचा ट्रीटिंग फिजिशियन आहे, जो कोणी कन्सल्टंट आहे, त्याने काय करायला पाहिजे, जो सीएमओ आहे, ठीक आहे, चीफ मेडिकल ऑफिसर असतात प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, त्यांना इन्फॉर्म केलं पाहिजे. आणि मग हे सीएमओ काय करतात, पोलिसांना इन्फॉर्म करतात. ठीक आहे, हॉस्पिटलला जेवढे काही एमएलसी केस असतात हे कोण बघत असतं, हे सीएमओ हँडल करत असतात. ठीक आहे, जरी त्यांचा ट्रीटिंग फिजिशियन जरी त्यांचा वेगळा असेल तरी पण पेशंटचं जे ऍट द एंड जे काही ओपिनियन असतात, जे की मेडिको लिगल जे काही ऍडवाइस असतात ते कोण देतात, तर सीएमओ देतो. आणि सीएमओ काय करतात, या फिजिशियनचं ओपिनियन घेऊन काय करत असतात, ते डिसिजन घेत असतात. थर्ड ऑप्शन म्हणतोय द पेशंट शुड बी कन्व्हिन्स्ड टू स्टे इन द हॉस्पिटल. मग तुम्ही पेशंटला काय सांगायला पाहिजे की बाबा तुझं जे आहे ते थांबणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपण काय केलं पाहिजे, कन्व्हिन्स केलं पाहिजे की हॉस्पिटलमध्ये राहण्यासाठी. लास्ट ऑप्शन मध्ये द पेशंट रेकॉर्ड अँड बिलॉंगिंग शुड बी हँडेड ओव्हर टू द पोलीस. जे काही पेशंटचे तुमच्याकडे रेकॉर्ड्स आहेत, म्हणजे जसं तुमच्या नर्सेस नोट्स असेल, फिजिशियनच्या नोट्स असतील, सगळे ड्रग शीट्स वगैरे सगळं जे काय तुम्ही काय केलं पाहिजे, पोलिसांना दिलं पाहिजे. आणि पेशंटच्या सोबत जे काही बिलॉंगिंग असतील, पेशंटचे कपडे वगैरे जे काय असतील त्याचे बिलॉंगिंग, ते पण तुम्ही काय केले पाहिजे, पोलिसांना हँड ओव्हर केले पाहिजे.
तर बघा, फर्स्ट ऑप्शन जो आहे तो काय म्हणतो, तुम्ही कुठलंही इंटरव्हेन्शन करू नका. तर असं चालेल का? तर असं चालणार नाही का? कारण ती काय एक मेडिको लिगल केस आहे. म्हणजे तो पेशंट कशाचा पण असू शकतो. तो पेशंट कोणाचा तरी मर्डर करून आला असू शकतो, तो पेशंट कुठेतरी चोरी करून आला असू शकतो, कुणाचा तरी रेप करून आला असू शकतो, तो कुठलाही काही असू शकतं किंवा असॉल्ट पण असू शकतं. ठीक आहे, एकमेकांना मारामारी करून आलेले पण ते पेशंट असू शकतात. आणि जर तुम्ही काय केलं तर कुठल्याही इंटरव्हेन्शन न करता, कुणालाही न कळवता त्या पेशंटला जर जाऊ दिलं, आणि हा पेशंट फॉर एक्झाम्पल काय करत होता, कुणाचा तरी मारामारी करून आला, कुणाचा तरी मार खाऊन आला होता. ठीक आहे, मग आता हा पेशंट काय करणार, ज्याने त्याला मारले त्याला जाऊन त्याचा मर्डर जर केला, तर तुमच्यावर काय येणार की जो हॉस्पिटल आहे तो हॉस्पिटलमधून काय केला, मग तुमच्या हॉस्पिटलमधून पहिले तिथले स्टाफ, त्याच्यानंतर तिथले सिक्युरिटी, हे सगळे अडचणीत येऊ शकतात. त्याच्यामुळे जेव्हा तो पेशंट तुम्हाला डामा मागायला येईल, जेव्हा तुम्हाला तो डिस्चार्ज लागेल, मेडिकल ऍडवाइस मागायला येईल, तेव्हा काय बनतं, आपलं काम बनतं की काय करायला पाहिजे, आपण इन्फॉर्म करायला पाहिजे आपल्या हायर अथॉरिटीजला. त्यामुळे नो विदाउट एनी इंटरव्हेन्शन हा जो विषय आहे तो इथे चुकीचा आहे. सेकंड ऑप्शन काय म्हणतो बघा, द फिजिशियन शुड इन्फॉर्म द सीएमओ अँड द सीएमओ शुड इन्फॉर्म द पोलीस. ठीक आहे, म्हणजे तुमचे जे फिजिशियन असतील, तुम्ही काय केलं, तुमच्या हायर अथॉरिटी म्हणजे काय फिजिशियनला सांगितलं की सर तुमचा सो अँड सो जो पेशंट आहे तो काय म्हणतोय की आम्हाला जायचं आहे आणि त्याला डिस्चार्ज पाहिजे. मग फिजिशियन येणार आणि फिजिशियन काय करणार, सीएमओना इन्फॉर्म करणार आणि सीएमओ पण पोलिसांना इन्फॉर्म करणार आणि मग त्यांच्या पेपरवर डिस्चार्जची साईन कोण करणार, फिजिशियन करणार आणि मग तुम्ही त्या पेशंटला जाऊ देऊ शकता. ठीक आहे, मग ते जे पोलीस असतील आणि ते जे सीएमओ असतील ते तिथून पुढची जी आहे ती कार्यवाही बघून घेतील. इथे तुमचं काम संपलेलं आहे. लास्ट ऑप्शन काय म्हणतो बघा, द पेशंट शुड बी कन्व्हिन्स्ड टू स्टे इन हॉस्पिटल. बघा, प्रत्येक पेशंटला जे आहे ते डिस्चार्ज घेण्याचा अधिकार असतो. आपण कुठल्याही पेशंटला जे आहे ते असं डांबून ठेवू शकत नाही. जर पेशंट म्हणतोय की मला डिस्चार्ज घ्यायचा आहे तर त्याला डिस्चार्ज घेऊ शकतो. जर पेशंट म्हणतोय की मला एक पर्टिक्युलर इंजेक्शन जे आहे ते मला पाहिजे नाहीये, तर त्या पेशंटला फुल्ली राईट टू रिफ्यूज ट्रीटमेंट. त्या पेशंटला जे ट्रीटमेंट आहे ते रिफ्यूज करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. तुम्ही त्याला काय करू शकत नाही, जबरदस्ती करू शकत नाही, अनलेस अँड अंटिल पेशंट काय खूप इमर्जन्सी कंडिशन आहे, तुम्ही लाईफ सेव्हिंग ड्रग देत आहेत आणि त्यावेळी जर पेशंट तुमचं ऐकत नसेल तर त्यावेळी पण तुम्हाला लॉ काय करतो, फॉरगिव्ह करतो की बाबा लाईफ सेव्हिंग कंडिशन होती म्हणून तुम्ही जेव्हा तो राईट टू रिफ्यूज काय केला त्याचा मान्य केला नाही, तर अशा वेळी तुम्ही जेवू शकता. पेशंट रेकॉर्ड आणि बिलॉंगिंग शुड बी हँडेड ओव्हर टू द पोलीस. जे तुम्ही पेशंटचे रेकॉर्ड्स आणि बिलॉंगिंग्स जे आहेत तुम्ही डायरेक्टली पोलिसांना हँड ओव्हर करू शकत नाही. पेशंटचे रेकॉर्ड तुम्ही फिजिशियन आणि सीएमओ यांच्या परमिशन शिवाय कुणालाही देऊ शकत नाही. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन सी आणि डी हे पण काय चुकीचे आहे. तर ऑप्शन बी जो आहे आपला इथं करेक्ट आन्सर असणार आहे. आपण काय करायला पाहिजे, फिजिशियनला इन्फॉर्म करायला पाहिजे आणि फिजिशियन मग काय करतील, सीएमओ आणि पोलिसांना इन्फॉर्म करतील. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट डज एसओपी स्टँड फॉर इन प्रोग्रेस डॉक्युमेंटेशन. ठीक आहे, प्रोग्रेस डॉक्युमेंटेशन म्हणजे काय, प्रोग्रेस डॉक्युमेंटेशन म्हणजे असे डॉक्युमेंटेशन जे आपण पेशंटच्या ट्रीटमेंटच्या, जेव्हा पेशंटची ट्रीटमेंट सुरू झाली तेव्हापासून ते एंड पर्यंत आपण यूज करतो. ठीक आहे, म्हणजे जे आपण काय करतो, जेव्हा आपण प्लॅन बनवतो तेव्हा आपण काय बनवतो, पेशंट येण्याच्या अगोदर, ठीक आहे, पेशंटची ट्रीटमेंट होण्याच्या अगोदर आपण प्लॅन बनवतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पेशंटची आपण काय म्हणतो, कंटिन्यूइंग केअरचा प्लॅन बनवतो. आपण कुठला बनतो, कंटिन्यूइंग केअरचा प्लॅन बनवतो. ह्या पेजला आपण काय म्हणतो, पेशंट जोपर्यंत तुमच्याकडे ऍडमिट होता तोपर्यंत. त्यानंतर इथून जे इतकं आहे ह्याला आपण काय म्हणतो, फॉलोअप प्लॅन म्हणतो. याला आपण काय म्हणतो, फॉलोअप प्लॅन म्हणतो. कधी, डिस्चार्जच्या नंतर. इथं फॉर एक्झाम्पल तुमचं डिस्चार्ज झालं, इथं ऍडमिशन झालं. ठीक आहे, इथं ऍडमिशन झालं आणि ही जी पूर्ण फेज आहे या फेजला आपण काय म्हणतो, कंटिन्यूइंग केअर म्हणतो. आणि डिस्चार्ज झाल्याच्या नंतरचा जो प्लॅन आपण पेशंटला देतो तो आपण फॉलोअप केअर देतो. म्हणजे पेशंटला काय सांगतो आपण फॉलोअप केअर मध्ये, बाबा तुम्ही काय करायचं आहे, किती डाएट करायचे आहे, किती तुम्ही एक्सरसाइज करायचे आहे, तुम्ही मेडिसिन कशा घ्यायच्या आहेत, हे सगळं कशामध्ये येतं, आपलं फॉलोअप प्लॅन मध्ये येतं. त्यानंतर तुम्ही किती दिवसानंतर काय करायचं आहे, परत हॉस्पिटलला रिव्हिजिट करायचं आहे, हे पण कशामध्ये येतं, आपलं फॉलोअप मध्ये येतं. पेशंट तुमच्याकडे येण्याच्या अगोदर, ठीक आहे, पेशंट तुमच्याकडे येण्याच्या अगोदर आपण काय प्लॅन बनवतो की बाबा तो पेशंट कशाचा आहे, मग त्याच्यानंतर त्याचं काय काय जे आहे ते कंप्लेंट्स असू शकतात. त्याच्यानंतर आपण त्याला काय काय इंटरव्हेन्शन जे पेशंट आल्याच्या नंतर करू शकतो. हे काय झालं, तुमच्या ऍडमिशनच्या अगोदरचे प्लॅन झाले. आणि जेव्हा तुम्ही ऍडमिशन केलं, तुम्ही काय केलं, जे काही ऍडमिशनच्या अगोदर जे प्लॅन बनवले होते तुम्ही काय केले, ते कंटिन्यू केले. आणि जसंही पेशंटमध्ये तुमचे इम्प्रुव्हमेंट होत असतील किंवा इम्प्रुव्हमेंट होत नसतील तर मग त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काय काय करू शकतो, हे जे असतं त्याला आपण काय म्हणतो, प्रोग्रेस डॉक्युमेंटेशन किंवा प्रोग्रेस नोट्स असं आपण म्हणतो. ठीक आहे, तर मग प्रोग्रेस नोट जेव्हा बनवतो आपण तेव्हा आपण काय करतो, SOAP सोप स्ट्रॅटर्जी आपण काय करतो, अंमलात आणतो. मग एस फॉर काय आहे, सब्जेक्टिव्ह, ओ फॉर काय आहे, ऑब्जेक्टिव्ह, ए फॉर काय आहे, असेसमेंट आणि पी फॉर काय आहे, प्लॅन. ठीक आहे, मग सब्जेक्टिव्ह म्हणजे काय, पेशंट जे आपल्याला सांगतोय ते सगळं, म्हणजे पेशंटला जे काय फील होतोय, पेशंट म्हणतोय फॉर एक्झाम्पल मला काय आहे, चेस्ट पेन आहे. पेशंट काय म्हणतोय, मला काय आहे, चेस्ट पेन आहे, किंवा मला काय आहे, बॉडी एक आहे. ठीक आहे, हे तुम्ही फील करू शकताय काय नाही, जे पेशंट सांगते ते तुम्ही काय करणार, सत्य मानणार. हे काय झालं, तुमचा सब्जेक्टिव्ह डेटा झाला, जे फक्त आणि फक्त पेशंट फील करू शकतो. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे असा डाटा जो की तुम्ही ऑब्झर्व्ह केलाय किंवा तुम्ही मेजर केलाय. ठीक आहे, ह्याला आपण काय म्हणू शकतो, मेजर्ड किंवा ऑब्झर्व्ड डाटा.
आता फॉर एक्झाम्पल पेशंट काय म्हणतोय, चेस्ट पेन म्हणतोय, मग तुम्ही काय केलं, पेशंटचं ब्लड प्रेशर काउंट केलं, त्यानंतर पेशंटला तुम्ही ईसीजी काढला, त्यानंतर पेशंटमध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन, तुम्ही जे काय पेन स्केल आहे त्या पेन स्केल मधून काय केलं, तुम्ही पेशंटचं ऑब्झर्वेशन केलं. त्याचबरोबर तुम्ही अजून जे आहे ते पेशंट फॉर एक्झाम्पल म्हटलं होतं की मला ताप आहे, मग तुम्ही काय केलं, पेशंटचं काय केलं, थर्मामीटर घेतलं आणि पेशंटचं टेम्परेचर रीड केलं. मग हे काय झालं, तुमचं ऑब्झर्व आणि मेजर डाटा झाला, हे जे की काय झाला, ऑब्जेक्टिव्ह डाटा ज्याला असं आपण म्हणतो. मग आणि हा जो सब्जेक्टिव्ह आणि हा जो ऑब्जेक्टिव्ह डाटा आहे, या दोघांचं मिळून आपण काय करतो, एक क्लिनिकल जजमेंट टाकतो. आपण काय करतो, एक क्लिनिकल जजमेंट जे आहे ते तयार करतो. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल इथे पेशंट काय म्हणत होता की मला चेस्ट पेन आहे, मग चेस्ट पेन आहे म्हटल्याच्या नंतर मग आपण काय केलं, पेशंटचं बीपी मेजर केला. बीपी मेजर केल्याच्या नंतर आपल्याला कळलं की पेशंटचा बीपी जो आहे तो 150/100 आहे. ठीक आहे. मग आपल्याला काय वाटलं, मग पेशंटला आहे हायपरटेन्शन आहे आणि चेस्ट पेन आहे, म्हणजे पेशंटला काहीतरी कार्डियाक प्रॉब्लेम असू शकता. मग तुम्ही पेशंटचा काय केला, ईसीजी केला. ईसीजी केला आणि ईसीजी काढल्याच्या नंतर मग तुम्हाला कळलं की पेशंटमध्ये काय आहे, इन्फेरियर वॉल एमआय आहे. पेशंटमध्ये काय आहे, इन्फेरियर वॉल एमआय आहे. मग तुमचं जे ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह डाटा या दोघांच्या मधून तुम्ही काय केलं, एक क्लिनिकल जजमेंट काढलं आणि हे क्लिनिकल जजमेंट काय होतं, पेशंटमध्ये काय मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन आहे. ठीक आहे. मग तुम्ही असेसमेंट जे आहे आणि ह्या क्लिनिकल जजमेंटलाच आपण काय म्हणतो, नर्सिंग डायग्नोसिस म्हणतो, जर आपण त्याला नर्सिंग काय केलं पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर. आणि जर ही जी पूर्ण एसओपी ही जी आहे हे जर डॉक्टरांनी आणलं तर त्याला काय म्हणतात, त्यांचे डायग्नोसिस म्हणतात. मग हे जे नर्सिंग डायग्नोसिस असेल तिथे काय असेल, चेस्ट पेन रिलेटेड टू रिलेटेड टू टिश्यू हायपॉक्सिया किंवा इस्चेमिया. ठीक आहे. हे काय असणार आहे, आपलं क्लिनिकल जजमेंट असणार इथं. मग प्लॅन काय असणार इथं आपला, मग इथं त्याच्यानंतर येणार असेसमेंटच्या नंतर प्लॅन म्हणजे काय, आपलं काय इम्प्लिमेंटेशन असतील, आपले काय जे इंटरव्हेन्शन असतील ते काय असणार आहे. ठीक आहे. मग इथे प्लॅन मध्ये काय असणार आहे, तुमच्या प्लॅन मध्ये असणार तुमच्या पेशंटला काय करायला लागेल, जर गरज पडली तर थ्रोम्बोलाइज करायला लागेल किंवा पेशंटला लोडिंग डोस द्यायला लागेल. लोडिंग डोस मध्ये मग आपण काय देतो, अटेरॉ देतो, क्लॉपिटॉप देतो, ॲस्पिरिन वगैरे देतो. ठीक आहे. हे जे सगळं आहे ते मग आपलं काय झालं, प्लॅन मध्ये गेलं. तर जेव्हा आपण प्रोग्रेस नोट बघतो तेव्हा आपण काय करतो, सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह, असेसमेंट आणि प्लॅन, SOAP सोप ही स्ट्रॅटेजी आपण यूज करतो. एस म्हणजे काय, सब्जेक्टिव्ह म्हणजेच कुठला डाटा जो पेशंट सांगतोय तो. ओ फॉर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, जे आपल्याला दिसतंय ते. आणि ह्या दोघांचा कॉम्बिनेशन करून आपण काय करतो, क्लिनिकल जजमेंट आपण पास करतो. त्याला आपण काय म्हणतो, असेसमेंट किंवा नर्सिंग डायग्नोसिस असं आपण म्हणतो. आणि ह्या असेसमेंट वरून आपण काय करतो, पेशंटला काय इम्प्लिमेंटेशन करायचे, काय इंटरव्हेन्शन करायचे हे आपण ठरवतो. आणि त्याला आपण काय म्हणतो, प्लॅन असं आपण म्हणतो. जे की आपण ही जी सगळी स्ट्रॅटेजी आहे कुठं वापरतो, प्रोग्रेस नोट्स मध्ये वापरतो. पेशंटच्या जेव्हा शिफ्ट चेंज होते, ठीक आहे, जे मॉर्निंग स्टाफ जे आहे ते इव्हनिंग स्टाफला काय सांगणार की बाबा पेशंटचे जे आहे ते सब्जेक्टिव्ह डाटा हे आहे. पेशंटला सकाळी पेन होतं, आता पेन नाही आहे. सकाळी पेशंटमध्ये काय होता, बीपी एवढा होता, आता बीपी एवढा आहे. ठीक आहे. सकाळी पेशंटचं जे नर्सिंग डायग्नोसिस प्रायोरिटी होतं हे XY होतं, आता काय आहे ABCD हे काय त्याचं नर्सिंग डायग्नोसिस प्रायोरिटी आहे. ठीक आहे. सकाळी त्याची प्रायोरिटी काय होती, पेन होती, पण आता त्याची प्रायोरिटी पेन आहे का नाही, दुसरी काहीतरी ऍक्टिव्हिटी इंटॉलरन्स वगैरे, त्याला दुसरी काहीतरी प्रायोरिटी आहे. ठीक आहे. सकाळी त्याचा प्लॅन काय होता की त्याला डायव्हर्जनल थेरपीज वगैरे देणं त्यासाठी, पेनसाठी, पण आता त्याचा प्लॅन काय झाला, चेंज झाला का, कारण नर्सिंग डायग्नोसिस चेंज झालं. काय झालं, आपलं प्रोग्रेस नोट्स मध्ये आलं पाहिजे. तर प्रोग्रेस नोटसाठी आपण कुठली स्ट्रॅटेजी वापरतो, SOAP ही स्ट्रॅटेजी वापरतो. त्याचा की लॉंग फॉर्म काय बघा, S फॉर सिच्युएशन आहे का, तर नाही. बी ऑप्शन काय म्हणतो बघा, सब्जेक्टिव्ह करेक्ट आहे. O फॉर ऑब्जेक्टिव्ह, A फॉर असेसमेंट आणि P फॉर प्लॅन हे पण करेक्ट आहे. इथे पण S फॉर सिच्युएशन दिले म्हणून हे पण चुकीचं आहे. सब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन आहे का, तर नाही, ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणून ऑप्शन बी काय असणार इथं आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. If a narrow curve is used for measuring BP, then what will be the outcome? ठीक आहे. तुम्ही काय केलं, एका पेशंटचा बीपी मेजर करतात आणि बीपी मेजर करत असताना पेशंटचा जो कफ असायला पाहिजे तो फॉर एक्झाम्पल कसा असायला पाहिजे, आयडियली एवढा कफ असायला पाहिजे. पण तुमच्याकडे काय नाही, एवढा कफ नाही, म्हणून तुम्ही काय केला, एवढा कफ काय केला, यूज केला, थोडासा नॅरो कफ यूज केला, तर काय होईल. ठीक आहे. तर बघा, जर तुमचा जो कफ असतो, कफ म्हणजे हा जो खासीवाला कफ नाही, तो जो बीपीचा जो कफ असतो, ठीक आहे, ही अशी काय असते, एक बीपीची कप असते, तिथून तुमची जी आहे ती ट्यूब अटॅच असते आणि याच्यामध्ये काय असतं, एक ब्लॅडर असतं. ठीक आहे. आणि ह्या ब्लॅडरला जेव्हा आपण इन्फ्लेट करतो तेव्हा काय होतं, तिचं जी एअर आहे त्याच्यामध्ये ट्रॅप होते. ठीक आहे. एअर आहे ती ट्रॅप होते. आणि मग जेव्हा आपण काय करतो, पेशंटचा फॉर एक्झाम्पल हा हात आहे, बीपी मोजतोय, म्हणजे आपण काय करतोय, पेशंटच्या इथे काय करतोय, ते जो आपला बीपीचा कफ होता, ते जो ब्लॅडर होता तो आपण इथे ठेवतोय. ठीक आहे. आणि याच्या खाली काय एक आर्टरी आहे. ठीक आहे. याच्या खाली एक आर्टरी आहे आणि आपण काय करतोय, या इथे इथून काय करतोय, आपण प्रेशर देऊन काय करतोय, हे इथलं जे आहे ते प्रेशर वाढवतोय. ठीक आहे. हे ब्लॅडरचं प्रेशर आपण काय करतो, वाढवतो. ब्लॅडरचं प्रेशर वाढवतो. कधीपर्यंत वाढवतो, जोपर्यंत ही आर्टरी जी आहे ती ऑक्लुड होत नाही, स्टॉप होत नाही तोपर्यंत. मग ज्या ठिकाणी तुमची आर्टरी ऑक्लुड होते त्या ठिकाणी जे आहे तो जो प्रेशर आहे तो आपण मोजतो. ऍक्च्युअली आपण जे आहे त्या ब्लड प्रेशर मोजताना कुठलं प्रेशर मोजतो, त्या ब्लॅडरचं प्रेशर मोजतो. ज्या प्रेशरला तुमची आर्टरी ऑक्लुड होते त्याला आपण काय म्हणतो, सिस्टॉलिक बीपी म्हणतो.
सिस्टॉलिक बीपी असं आपण म्हणतो. आणि ज्या प्रेशरला तुमची जी ब्लॅडर आहे, सॉरी आर्टरी जी आहे ती ऑक्लूड व्हायची बंद होते, म्हणजे आर्टरीचं जेव्हा रक्तप्रवाह आहे तो परत सुरू होतो आणि तेव्हाच आपण काय करतो, जे प्रेशर आहे ब्लॅडर मधलं ते आपण काउंट करतो आणि त्याला आपण काय म्हणतो, डायस्टोलिक बीपी म्हणतो. ठीक आहे, डायस्टोलिक बीपी म्हणतो. तर बघा, जेवढा तुमचा तो ब्लॅडर जो कफ आहे तो जेवढा मोठा असेल, ठीक आहे, जेवढा मोठा असेल म्हणजे जेवढा त्याचा व्हॉल्यूम जास्त असेल, जेवढा त्याचा व्हॉल्यूम जास्त असेल तेवढं त्यातलं प्रेशर कमी होईल, त्यातलं प्रेशर कमी होईल. आणि जेवढं प्रेशर कमी असेल तेवढं काय असेल, त्या सॉरी जेवढं व्हॉल्यूम कमी असेल, जेवढं व्हॉल्यूम काय असेल कमी असेल तेवढं प्रेशर काय असेल, जास्त असेल. ठीक आहे, हा आपला साधा नियम आहे. कुठला, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. हे आपण काय केलेलं आहे, 12वी पासून वाचत असतो की प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम हे आपल्याला माहित आहे. जेवढं जास्त एखादा व्हॉल्यूम असेल तेवढं काय होणार आहे, तिथं प्रेशर कमी असणार आहे. मग आता आपण जो इथे या एक्झाम्पल मध्ये जो आपण काय केला आहे, कफ यूज केला आहे, तो कफ कसा आहे, नॅरो आहे. नॅरो आहे, नॅरो आहे याचा अर्थ काय आहे, त्याचा व्हॉल्यूम काय आहे, कमी आहे. व्हॉल्यूम कसं आहे, कमी आहे. व्हॉल्यूम कमी आहे म्हणजेच प्रेशर काय असतं, जास्त असतं, हे आता आपण बघितलेलं आहे. आणि जर फॉर एक्झाम्पल समजा आपण कफ जो आहे तो वाईड यूज केला, याचा अर्थ त्या कफचा आपण काय केला, व्हॉल्यूम वाढवला याचा अर्थ काय, तुमचं प्रेशर कसं येणार, तिथं रिडिंग कमी येणार आहे. आणि सेम ह्याच कंडिशनमध्ये जर तो तुम्ही जो बीपीचा कफ आहे तो तुम्ही काय केला, लूज लावला. आपण काय करायला पाहिजे, बीपीचा कफ असा काय करायला पाहिजे, टाईट बांधायला पाहिजे. जर तो तुम्ही काय केला, लूज बांधला तरी पण तुमचं काय होतं, इथे व्हॉल्यूम वाढतो. व्हॉल्यूम काय होतं, तिथे वाढतो आणि तुमची बीपीची मेजरमेंट जी आहे ते कशी येते, कमी येते. ठीक आहे, बीपीची मेजरमेंट कशी येते, कमी येते. जर आपण काय बघितलं, आयडियली बघितलं, जर आयडियली जर बघितलं तर तुमचा बीपीचा कफ जो आहे तो तुमचा जो हाताचा सर्कम्फरन्स आहे त्याच्या किती असायला पाहिजे, 40% असायला पाहिजे. ठीक आहे, हाताच्या सर्कम्फरन्सचा 40% जो आहे तो तुमचं काय असायला पाहिजे, ही विड्थ असायला पाहिजे. हे काय झालं, आपलं जे आयडियल आहे ते झालं पाहिजे. ठीक आहे, आयडियल आहे ते काय झालं असेल तर तुमची आहे ती ही व्हॅल्यू आहे. मग जर तुमचं नॅरो असेल तर काय होतो, व्हॉल्यूम कमी होतो म्हणून तुमचा प्रेशर जो आहे तो बीपी काय होतो, जास्त येतो. आणि जर वाईड असेल तर व्हॉल्यूम जास्त असल्यामुळे प्रेशर काय होतं, कमी होतं. तर बघा क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला, द नॅरो कफ कसा होता तुमचा, नॅरो आहे. कफ नॅरो आहे म्हणजेच काय झालं, तिथं तुमचं व्हॉल्यूम कसं आहे, कमी आहे. म्हणजे तुमची बीपीची रिडिंग कशी येईल, व्हॉल्यूम कमी आहे म्हणजे तुमचं प्रेशर कसं येईल, कमी येईल. सॉरी, व्हॉल्यूम काय झालं इथं, कमी झालं पण तुमचं प्रेशर कसं येईल, जास्त येईल. ठीक आहे, मग फर्स्ट ऑप्शन बघा, ऍक्च्युअल रिडिंग विल बी ऑप्टेन. ऍक्च्युअल रिडिंग कधी ऑप्टेन होईल, जेव्हा तुमचा जो कफ असेल तो कसा असेल, आयडियल असेल तर. सेकंड काय म्हणतात बघा, फाल्सली हाय रिडिंग विल बी नोटेड. फाल्सली हाय रिडिंग होईल का, तर होईल का, कारण नॅरो कफ आहे तुमचा. फाल्सली लो होणार का, नाही. जर वाईड असतात तर लो बीपी आली असती. बीपी कांट मेजर, बीपी तुमची मेजर होईल पण कशी होईल, फाल्स मेजर होईल. फाल्स मेजर होईल. ठीक आहे, म्हणून ऑप्शन कसा असणार आहे आपल्या इथं, बी काय असणार आहे, इथं करेक्ट आन्सर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ऍडिपोसी ऑफ कोलॅटरल सर्क्युलेशन बिफोर रेडियल आर्टरी कॅन्युलेशन इज डन विथ द हेल्प ऑफ टेस्ट. कुठली जी टेस्ट आहे ती केली जाते रेडियल आर्टरीला कॅन्युलेट करण्याच्या अगोदर किंवा रेडियल आर्टरीला पंक्चर करण्याच्या अगोदर. फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला एलन टेस्ट, सेकंड दिला वेबर टेस्ट, थर्ड दिला रेनिश टेस्ट आणि कोल टेस्ट. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल हा काय तुमचा हात आहे, हा काय आहे तुमचा हात आहे असं समजूया थोड्या वेळासाठी. आणि हा काय थंब आहे. मला माहिती आहे माझे डायग्राम खूप चांगले असतात म्हणून तुम्हाला अगोदर सांगतोय की हात थंब आहे आणि हे तुमचे बाकीचे काय फिंगर्स आहेत, हे 4 आहेत. किती आले, 1 2 3 4 5 आहेत का, ठीक आहे, तरी पण हे 4 आहेत असं तुम्ही समजायचं. ठीक आहे, मग इथे काय आहे तुमची या साईडने जी आहे, या साईडने तुमच्या थंब कडून कुठे चालली आहे, तुमची रेडियल आर्टरी चालली आहे. ठीक आहे, आणि या साईडने कुठली तुमची ही जी आहे ती इकडून एक अल्नार आर्टरी चाललेली आहे. आणि ही रेडियल आर्टरी आणि अल्नार आर्टरी काय करतायत, तुमच्या पामला काय करतायत, ब्लड सप्लाय देण्याचं काम करतात. ही कुठली आर्टरी आहे, तर रेडियल आर्टरी. आणि ही कुठली आहे, अल्नार आर्टरी. ही डायग्राम जशा तशी काढून घ्यायची. ठीक आहे, नंतर तुम्हाला कळणार काय आहे ते. ठीक आहे, रेडियल आर्टरी आणि अल्नार आर्टरी ह्या काय करतात, तुमच्या दोन जे आहेत ते तुमच्या पामला काय करतात, ब्लड सप्लाय करण्याचं काम करत आहेत. आता मला सांगा, जर तुमच्या इकडे रेडियल आर्टरी ही जी आहे तुम्ही जर पंक्चर केली तर तुमचा इकडचा ब्लड फ्लो आहे तो कॉम्प्रोमाइज होईल. आणि जर तुमचा हा इकडचा ब्लड फ्लो जर कॉम्प्रोमाइज झाला तर तुमची ऍटलिस्ट ही अल्नार आर्टरी तरी काय पाहिजे, चांगली पाहिजे, जेणेकरून काय होईल, हे जो कॉम्प्रोमाइज ब्लड फ्लो होता इथे काय करेल, ती ब्लड फ्लो जो आहे तो पूर्ववत करण्याचं काम करेल. ठीक आहे, तर असं नको व्हायला की तुमची अल्नार आर्टरी जी आहे ती काय ऑलरेडी बंद होती. अल्नार आर्टरी तुमची ऑलरेडी बंद होती आणि तुम्ही आता काय करून ठेवलं आहे, तर रेडियल आर्टरीला काय केलं आहे, तुम्ही पंक्चर केलं आहे. आणि तुमच्या दोन्ही पण काय झालं आहे, तुमच्या इथे जो आहे तो ब्लड फ्लो दोन्ही पण आर्टरी काय करत आहेत, ब्लड फ्लो देत आहेत. आणि तुमचा हा जो हात आहे तो पूर्ण निकामी होऊन जाईल, पूर्ण नेक्रोसिस होऊन जाईल. काय होऊन जाईल, नेक्रोसिस होऊन जाईल, टिश्यू हायपॉक्सिया होईल. ठीक आहे, टिश्यू हायपॉक्सिया होईल, त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर नेक्रोसिस होईल.
ठीक आहे. म्हणून तुम्ही अगोदर काय केलं पाहिजे, ही जी अल्नार आर्टरी आहे, हिची पेटन्सी काय केली पाहिजे, चेक केली पाहिजे. मग तुम्ही काय करायचं, तर पेटन्सी चेक करायची म्हणजे कसं चेक करायचं, मग तुम्ही काय करायचं, ही जी रेडियल आर्टरी आहे ही पण काय करायची, दाबून धरायची, आणि ही जी अल्नार आर्टरी ती पण काय करायची, दाबून धरायची. ठीक आहे. ह्या दोन्ही पण जर तुम्ही अशा दोन्ही पण हाताने जर अशा या साईडने हे पकडायचं, दुसऱ्या हाताने काय करायचं, पेशंटच्या ही साईड अशी पकडायची. ठीक आहे. जर तुम्ही दोन्ही पण बंद केलं तर तुम्हाला काय दिसेल, की हा जो हात आहे जो की तुम्हाला आता रेड कलरचा दिसतोय. का रेड कलर दिसतोय, कारण इथे काय आहे, ब्लडचा फ्लो आहे. आणि जेव्हा इथे ब्लडचा फ्लो होईल तर तुम्हाला हात कसा दिसेल, पांढरा दिसेल. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्हाला तो हात पांढरा दिसेल, मग तुम्ही काय करायचं, जो अल्नारवाला पार्ट होता तो तुम्हाला सोडून द्यायचा आहे, आणि रेडियल अजून पण पकडूनच ठेवायचा आहे. मग जेव्हा तुम्ही सोडून देणार तेव्हा तुम्हाला काय दिसेल, की इथे सडन एक ब्लडचा काय होईल, गश दिसेल. म्हणजेच काय होईल, तुमचा हात काय होईल, परत रेड होईल. जर तो तुमचा हात परत रेड झाला तर तुमची ॲलन टेस्ट, या टेस्टला आपण कुठली म्हणतो, ॲलन टेस्ट म्हणतो. ॲलन टेस्ट म्हणतो. आणि जर तुमचा ब्लड परत हात रेड झाला तर याचा अर्थ काय, तुमची अल्नार आर्टरी जी आहे ती कशी आहे, पेटंट आहे. म्हणजे काय, तिचा ब्लड फ्लो एकदम व्यवस्थित आहे, आणि तुम्ही आता काय करू शकता, रेडियल आर्टरीला पंक्चर करू शकताय. ठीक आहे. तर ही कुठली झाली, आपली ॲलन टेस्ट झाली. ॲलन टेस्ट मध्ये आपण काय करतो, रेडियल आर्टरी आणि अल्नार आर्टरी दोन्हीला आपण दाबून धरतो. ठीक आहे. कधीपर्यंत दाबून धरतो, जोपर्यंत तुमचा हात पांढरा होत नाही तोपर्यंत. हात पांढरा झाल्याच्या नंतर तुम्ही अल्नार आर्टरी सोडून देताय. अल्नार आर्टरी सोडून दिल्याच्या नंतर तुमचं काय होतं, परत जो हात आहे तो कसा होतो, लाल कलरचा होतो. जर लाल कलरचा झाला तर तुमची अल्नार आर्टरी काय आहे, पेटंट आहे. आणि जर नाही झाली तर तुमच्या अल्नार आर्टरीमध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्ही रेडियल आर्टरीमध्ये काय करू शकत नाही, तिथे पंक्चर करू शकत नाही. तुम्हाला अदर साईड शोधावी लागेल जर तुम्हाला रेडियल सॅम्पल घ्यायचं असेल तर. ह्या टेस्टला आपण कुठली टेस्ट बोलतो, ॲलन टेस्ट असं आपण बोलतो. ठीक आहे. तर मग फर्स्ट ऑप्शन काय आहे आपला, ॲलन टेस्ट आहे, जे की करेक्ट आन्सर असणार आहे. बघा सेकंड आणि थर्ड काय म्हणतात बघा, वेबर टेस्ट आणि रेनिश टेस्ट. ह्या ज्या आहेत तुमच्या हिअरिंगच्या रिलेटेड आहे, याचा इथं काही संबंध नाही आहे. आणि कोल्ड टेस्ट आहे, कोल्ड टेस्ट, कोल्ड टेस्ट ही टेस्ट कधी केली जाते, जर तुमच्या युरिन मधील बाईल जर तुम्हाला असेस करायचं असेल तर तुमची कुठली केली जाते, कोल्ड टेस्ट केली जाते. अजून एक टेस्ट आहे, तिचं नाव आहे कोल्ड कोल्ड कॅलोरी टेस्ट. कोल्ड कॅलोरी टेस्ट ही कधी केली जाते, जर पेशंटमध्ये ब्रेन डेड असेल, पेशंट जर ब्रेन डेड असेल तर ही केली जाते. काय केली जाते, तर कोल्ड कॅलोरी टेस्टने आपण काय करू शकतो, जर ब्रेन स्टेम आहे, ठीक आहे, जे काही आपला ब्रेन स्टेम आहे त्या ब्रेन स्टेमचं फंक्शन असेस करण्यासाठी आपण काय करतो, कोल्ड कॅलोरी टेस्ट करतो. फंक्शन असेस करण्यासाठी आपण कुठली टेस्ट करतो, कोल्ड कॅलरी टेस्ट आपण करतो. आणि ही कुणामध्ये यूज केली जाते, ब्रेन डेड पेशंटमध्ये यूज केली जाते. ठीक आहे. तर आपण काय काय बघितलं, ॲलन टेस्ट बघितली, वेबर आणि रेनिस जे की आता हिअरिंग मध्ये आहे. आणि कोल्ड टेस्ट कुठल्या, युरिन बाईल मध्ये केली जाते. ॲलन टेस्ट जे की मी तुम्हाला आता सांगितलंय, म्हणून ऑप्शन काय असणार आहे, ते करेक्ट आन्सर हे जो आहे तुमचा करेक्ट आन्सर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. The nurse should re-educate the patient with DM about the foot care if the patient makes which of the following statement regarding the foot care. ठीक आहे. एक पेशंट होता तुमच्याकडे, डायबिटीजचा पेशंट होता, आणि त्या पेशंटला काय केलं तुम्ही, हेल्थ एज्युकेशन दिलेलं आहे. तुम्ही पेशंटला काय केलंय, हेल्थ एज्युकेशन दिलेलं आहे. आणि पेशंटनं तुम्हाला अशी एक गोष्ट बोलला, त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आपण जे काय आतापर्यंत हेल्थ एज्युकेशन दिलं ते सगळं पाण्यात गेलं, ह्या पेशंटला काही समजले नाही, आपल्याला काय करायला लागणार आहे, पेशंटला परत रिएज्युकेट करायला लागणार आहे असं तुम्हाला वाटलं. मग पेशंटने अशी कुठली गोष्ट बोलली असेल ज्याच्यावरून त्या नर्सला असं वाटलं की बाबा पेशंटला माझं काही समजलं नाही, मला त्याला परत रिएज्युकेट करावं लागेल. तर फर्स्ट ऑप्शन म्हणतोय, आय विल चेक माय फूट डेली विथ द मिरर्स. पेशंट कशाचा आहे, डायबिटीज मेलाइटिस आहे. आणि डायबिटीज मेलाइटिसच्या पेशंटमध्ये आपल्याला माहित आहे की डायबेटिक फूटची जी कंप्लेंट्स आहेत ती खूप कॉमन असतात. आणि एकदा तर डायबेटिक फूट झालं तर ते क्युअर करणं खूप आणि खूप अवघड असतं. डायबेटिक फूट काय होतं, कसं सुरुवात होतं, त्याची स्टार्टिंग होते खूप छोट्याशा मायनरच्या अल्सर पासून. एक छोटासा जो तुमचे वुंड आहे तो वुंड काय होतो, नंतर कालांतराने एवढा मोठा होतो की त्या पेशंटचा पाय पण अँप्यूट करावा लागतो, एवढा मोठा होतो. ठीक आहे. आणि जर पेशंट म्हणत असेल तर मी काय करेल, माझा जो पाय आहे तो दररोज असा मिररने मागून खालून वगैरे सगळ्या साईडने काय करेल, दररोज काय करेल, असेस करेल. तर चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. तू काय करायला पाहिजे, दररोज बघायला पाहिजे बाबा कुठं अल्सर तर तयार होत नाही, कुठे किंवा कुठे तुला जखम तर झालेली नाही. तर हे काय केलं पाहिजे, पेशंटने चेक केलं पाहिजे. आणि ही काय चांगली गोष्ट आहे. याच्यामध्ये नर्सला राग येण्यासारखी कुठली गोष्ट आहे का, तर बिलकुल नाही आहे. आय विल शॉर्टन अँड कीप माय नेल्स नीट अँड सेफ. ठीक आहे. तो काय म्हणतोय, माझी जी नख आहेत मी कशी ठेवेल, क्लीन ठेवेल, नीट ठेवेल आणि सेफ ठेवेल. ठीक आहे. याच्यामध्ये पण काही प्रॉब्लेम नाहीये. थर्ड ऑप्शन काय म्हणतोय, आय विल ट्राय टू वॉक विथ बेअर फूट इन माय गार्डन ऍटलिस्ट वन्स अ डे. मी काय करेल, विदाऊट चपलेचा, बेअर फूट म्हणजे काय, पायामध्ये कुठलंही काही चप्पल, बूट, शूज वगैरे काही न घालता काय करेल, माझ्या गार्डन मध्ये फिरेल आणि दररोज दिवसातून एक तास तरी काय करेल, हे काम करेल. तर बाबा तुला काय आहे, डायबिटीज आहे, तुला काय आहे, डायबिटीज आहे. आणि तू जर काय करतोस, विदाऊट चप्पल जर चालतोयस, ठीक आहे, तू काय करतोय, विदाऊट शूज जर चालतोयस, तर तुला काय होऊ शकते, इंजुरी होऊ शकते. आणि ही इंजुरी जी आहे तुझी काय होईल, डायबेटिक फूट मध्ये कन्वर्ट होईल.
ही जी तुझी इंजुरी आहे ती डायबेटिक फूटमध्ये कन्वर्ट होईल. त्याच्यामुळे तू काय करायचं नाही, बेअर फूट चालायचं आहे का? तू बेअर फूट बिलकुल चालायचं नाही. रादर तू काय करायचं, तुझ्या पायांची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. म्हणून बेअर फूट चालणं तुझ्यासाठी अलाउड आहे का? तर बिलकुल अलाउड नाहीये. तुला अशा आगाऊ कामं करायची गरज नाहीये. नीट चप्पल घाल आणि तुला किती चालायचंय तेवढं चाल. त्याच्यामुळं बेअरफूट चालतोय हे काय नाही, चांगली गोष्ट नाही. नेक्स्ट ऑप्शन काय म्हणतो, आय विल ट्राय टू गेट मायक्रो सेल्युलर रबर फुटवेअर. म्हणजे काय करेल, मी चांगल्या प्रकारचे रबरचे फुटवेअर जे आहेत ते यूज करेल. तर चांगली गोष्ट आहे बाबा, तू कर. आणि हे घालून तू काय कर, गार्डन मध्ये जा. पण बेअरफूट आहे तू गार्डन मध्ये जाऊ नको का? कारण बेअरफूट जर तू गार्डन मध्ये गेलास तर तुझ्या काय होईल, पायाला इंजुरी होईल. आणि एक छोटासा जरी ऊन झाला तर तो ऊन जो आहे तुझा डायबेटिक फूड मध्ये कधी कन्वर्ट होईल तुला पण कळणार नाही. आणि जेव्हा तो डायबेटिक फूड मध्ये कन्वर्ट होईल त्यानंतर तुझा कधी तुला पाय अँप्यूट करावा लागेल हे तर पण तुला कळणार नाही. त्याच्यामुळे तुला जर डायबिटीज मेलाइटिस असेल तर असा आगाऊपणा तू करायचा नाही आहे. ठीक आहे, काय करायचं नाही त्याने, बेअरफूट चालायचं नाही आहे. आणि आपल्याला ऑप्शन क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं की अशी कुठली तो गोष्ट बोलेल की त्या नर्सला असं वाटेल की बाबा मी जे आतापर्यंत हेल्थ एज्युकेशन दिलं ते सगळं पाण्यामध्ये गेलं, सगळं व्यर्थ गेलं. तर तो हा जी गोष्ट बोलला होता की मी बेअरफूट चालेल, असं ऐकल्याच्या नंतर नर्सचा काय झाली, तीव्र डोक्यात सनक गेली आणि तिने काय केलं, त्या पेशंटला परत रिएज्युकेट केलं. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन सी काय असणार आहे, आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा ही आपली जी त्रिशूला सिरीज आहे ही कशाची सिरीज आहे, ही आहे एमसीक्यू ची सिरीज, जी की संध्याकाळी 7 वाजता येते. त्याचबरोबर ब्रह्मास्त्र सिरीज आहे आपली, ही थिअरी प्लस एमसीक्यू आहे, जी पण संध्याकाळी 7 वाजता दोन्ही अल्टरनेट डे येत असतात. त्यानंतर हा जो आहे ते आपला CHO चा 2023 चा महाराष्ट्राचा जो आहे तो प्रिव्हियस इयर पेपर आहे, ज्याचं की अनालिसिस नागेस्वामी सरांनी केलेलं आहे, हे पण तुम्ही बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. वाईल असेसिंग द क्लायंट फॉर प्रेशर सोर्स, तुम्ही काय करता, क्लायंटला एका प्रेशर सोर्स साठी असेस करत होता. द नर्स नोटेड स्किन लॉस अँड डॅमेजिंग इन्व्हॉल्व द टॉप मोस्ट स्किन लेअर. दिस सजेस्ट, बघा नर्स काय करत होती, एका पेशंटचं प्रेशर सोर असेस करत होती. प्रेशर सोर याला आपण काय म्हणू शकतो, प्रेशर अल्सर म्हणू शकतो. याला आपण काय म्हणू शकतो, बेड सोर म्हणू शकतो. याला आपण काय म्हणू शकतो, डेक्युबिटस अल्सर म्हणू शकतो. हे सगळे नावं जे आहेत ते एकच आहेत. ठीक आहे, हे काय झाले, तुम्ही असेस करत होता आणि असेस करत असताना नर्सने काय नोट केलं, तिथे स्किन काय झालेली आहे, लॉस झालेली आहे आणि डॅमेज इन्व्हॉल्विंग टॉप मोस्ट स्किन लेअर. ज्या टॉप मोस्ट स्किन लेअर आहेत, इपिडर्मिस डर्मिस, ठीक आहे, इपिडर्मिस आणि डर्मिस या दोघांना काय झालेलं आहे, तिथे डॅमेज झालेलं आहे. त्याच्यानंतर मग तिने काय केलं, एक क्लिनिकल तिचं जजमेंट पास केलं. काय जजमेंट पास केलं तिने, की जो प्रेशर अल्सर जो आहे तो ग्रेड 1 आहे का, ग्रेड 2 आहे का, ग्रेड 3 आहे का, ग्रेड 4 आहे. ठीक आहे, मला वाटतं हा क्वेश्चन आपण अगोदर पण घेतलेला आहे ग्रेडिंग बद्दलचा. ठीक आहे, बघा जेव्हा आपण ग्रेड 1 बद्दल बोलतो, जेव्हा आपण काय करतो, पेशंटचा बेड सोर असेस करत असतो आणि जेव्हा ग्रेड 1 प्रेशर आन्सर आपण बोलतो तेव्हा आपल्याला काय म्हणायचं असतं की जो 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 प्रेशर आन्सर आहे तो कशामुळे होतो, प्रेशर आन्सर हा होतो कशामुळे, तर प्रेशरमुळे. जेव्हा पेशंट काय करतो, बेडवर खूप वेळापासून काय करतो, असा पेशंट बेड रिडन असतो, तर त्याचं जे ओझं आहे त्या अशा ठिकाणी काय होतं, डिस्ट्रीब्यूट होतं, जिथे काय त्याचं जास्तीत जास्त मॅक्झिमम जे वेट आहे तिथं होतं. मग ते कुठं कुठं होतं, एक तर तुमच्या डोक्याला होऊ शकतं, जर पेशंट सुपाईन पोझिशन मध्ये असेल तर सांगतोय मी. कुठं कुठं होतं, पेशंटच्या डोक्याला होऊ शकतं, त्याचबरोबर पेशंटच्या बटक्सला होऊ शकतं आणि त्याच्या पायाचे जे हिल्स असतात, ठीक आहे, ज्या पायाचे जे हिल्स असतात त्या इथं काय होतं, त्याचं प्रेशर जे आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात पडतं. मग इथे तुमचा ब्लड जो फ्लो आहे तो काय होतो, तिथे कॉम्प्रोमाइज होतो आणि हा तुमचा ब्लड फ्लो जो आहे तिथे कॉम्प्रोमाइज झाल्याच्यामुळं इथं काय होतात, प्रेशर अल्सर्स होतात. ठीक आहे, हे समजलं, हे आहे कुठं, सुपाईन पोझिशन मध्ये. त्यानंतर जर पेशंट कसं असेल, साईडलाईन पोझिशन मध्ये असेल, जर पेशंट साईडलाईन पोझिशन मध्ये असेल म्हणजे पेशंट थोडासा या टाइप मध्ये जर असेल, साईडलाईन पोझिशन मध्ये असेल, तर पेशंटचा इयर कुठं कुठं त्याला प्रॉब्लेम होतो, तर पेशंटचा इयर होतो. सुपाईन पोझिशन मध्ये अजून एक होतो, तो म्हणजे स्कॅप्युला तुमचा. ठीक आहे, स्कॅप्युला कुठं कुठं सांगितलं मी, हेड, स्कॅप्युला, बटक्स, बटक्स आणि पायाचे काय, हिल्स. पायाचे काय, हिल्स. थांबा एखादा व्यवस्थित लिहूया. जर पेशंट सुपाईन मध्ये असेल तर, पेशंट जर सुपाईन मध्ये असेल तर कुठं कुठं होतो, हेड, त्यानंतर स्कॅप्युला, त्यानंतर बटक्स, अजून कुठं, हिल्स. पायाचे जे हिल्स आहे तिथं होऊ शकतं. आणि जर पेशंट साईडलाईन पोझिशन मध्ये आहे, खूप खूप वेळापासून साईडलाईन पेशंट मध्ये बेड रिडन आहे, तर कुठं कुठं होऊ शकतं, त्याचा बेड सोर्स जे आहे ते कुठं कुठं होऊ शकतात. एक आहे तुमचा इयर, कारण तो काय आहे, त्याचा इयर तो असा पूर्णपणे झोपलेला असतो. ठीक आहे, त्यानंतर शोल्डर, लॅटरल साइड ऑफ बटक्स, लॅटरल साइड ऑफ बटक्स, त्यानंतर तुमचं नी आणि जो तुमचा पायाचे अँकल असतील तिथे, पायाचा जो अँकल बोन आहे तिथे. ठीक आहे, अँकल बोन आपण काय म्हणतो, घोटा, जो पायाचा घोटा असतो तिथे त्याला काय होऊ शकतात, ब्रेड सोर हे होऊ शकतात. कुठं, साईडलाईन पोझिशन मध्ये असेल तर आणि सुपाईन पोझिशन मध्ये असेल तर ह्या काय असतात, ह्या ज्या साईड्स असतात, ह्या साईड्स काय आहेत, मोस्ट प्रोन, ह्या काय आहेत, मोस्ट प्रोन टू गेट प्रेशर अल्सर.
हे पण आणि हे पण. जर साईड लाईन मध्ये ठेवलं तर ह्या साईड्स आहेत आणि जर सुपाइन मध्ये ठेवलं तर ह्या साईड जे आहेत ते काय आहेत मोस्ट प्रोन आहेत. तर हे बघितल्याच्या नंतर आपण काय बघूया की ग्रेड्स. ठीक आहे, ग्रेड्स मध्ये जेव्हा आपण बोलतो, जर आपण म्हणतो की तिथे जे आहे ते काय फर्स्ट डिग्री किंवा फर्स्ट ग्रेड 1 जे आहे ते प्रेशर अल्सर आहे, याचा अर्थ आपण काय म्हणतो, तिथली स्किन कशी झालेली आहे, रेड झालेली आहे. स्किन कशी झालेली आहे, रेड झालेली आहे. आणि कशी झालेली आहे, ब्लांचेबल. कशी झालेली आहे, सॉरी नॉन ब्लांचेबल. स्किन कशी एकदम अशी आपण काय म्हणतो असं एकदम पातळ वगैरे झालेली आहे. ठीक आहे, नॉन ब्लांचेबल. नॉन ब्लांचेबल. ठीक आहे, हे काय आहे, ग्रेड 1 आहे. ग्रेड 2 आपण कधी म्हणतो, जी स्किन जी आहे ती जर सुपरफिशियल, जर पार्शियल थिकनेस, ठीक आहे, सुपरफिशियल किंवा पार्शियल थिकनेस स्किन जर काय आहे लॉस झालेली असेल तर, पार्शियल थिकनेस स्किन लॉस झाली असेल तर, पार्शियल थिकनेस लॉस झाली म्हणजे पार्शियल थिकनेस मध्ये आपण कोण कोण घेतो, तुमचा इपिडर्मिस घेतो आणि काय डर्मिस. इपिडर्मिस आणि डर्मिसचा जर लॉस झालेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ग्रेड 2 प्रेशर अल्सर असं आपण म्हणतो. ग्रेड 3 आपण कधी म्हणतो बघा, ग्रेड 3 आपण आधी केव्हा म्हणतो, जेव्हा पेशंटचा इपिडर्मिस प्लस डर्मिस प्लस हायपोडर्मिस, हायपोडर्मिस याला आपण काय म्हणतो, सबक्युटॅनियस टिश्यू. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो, फुल थिकनेस स्किन लॉस. काय आहे पेशंटमध्ये, फुल थिकनेस स्किन लॉस असेल तर. त्यानंतर 4th डिग्री जेव्हा आपण म्हणतो, जेव्हा पेशंटमध्ये काय आहे, फुल थिकनेस स्किन लॉस आहे, फुल थिकनेस स्किन लॉस आहे, प्लस मसल अँड बोन इन्व्हॉल्वमेंट आहे. मसल आणि बोनची काय आहे ते इन्व्हॉल्वमेंट आहे. तर अशा वेळेस आपण काय म्हणतो, डिग्री किती, 4th डिग्री काय आहे, तो प्रेशर अल्सर आहे असं आपण म्हणतो. बघा, फर्स्ट डिग्री आपण कधी म्हणतो, जर तिथे काय असेल तर स्किन लॉस नाही, तिथे फक्त काय आहे, नॉन ब्लांचेबल तुमची स्किन झालेली आहे. सेकंड डिग्री आपण कधी म्हणतो, जेव्हा तिथे इपिडर्मिस आणि डर्मिसचा लॉस असेल तर. थर्ड डिग्री आपण कधी म्हणतो, जेव्हा तिथे इपिडर्मिस डर्मिस सोबत काय आहे, हायपोडर्मिस, ज्याला आपण काय म्हणतो, सबक्युटॅनियस टिश्यू असं आपण म्हणतो, त्याचा पण लॉस झाला असेल तर. ठीक आहे, त्यानंतर 4th डिग्री आपण कधी म्हणतो, जर तिथे फुल थिकनेस स्किन लॉस प्लस तुमचं मसल आणि बोन या दोघांची पण इन्व्हॉल्वमेंट असेल तर आपण त्याला काय म्हणतो, ग्रेड 4 प्रेशर अल्सर असं आपण म्हणतो. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये काय सांगितलं बघा, क्लायंट assessing for pressure sore, the nurse noted skin loss and damage involving the topmost skin layer. म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, इपिडर्मिस आणि डर्मिसचा लॉस आहे. म्हणजे इपिडर्मिस आणि डर्मिसचा लॉस आहे, याचा अर्थ कुठला आहे ते, ग्रेड 2 प्रेशर अल्सर आहे. म्हणून ऑप्शन काय असणार आहे, आपला बी जो आहे ते करेक्ट आन्सर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Which among the following patient requires सोडियम रेस्ट्रिक्टेड डाएट. खालीलपैकी कुठल्या पेशंटला काय केली पाहिजे आपण, सोडियम रेस्ट्रिक्टेड डाएट दिली पाहिजे. काय केली पाहिजे, सोडियम रेस्ट्रिक्टेड डाएट दिली पाहिजे. तर बघा, नॉर्मल जर सोडियमचं लेवल बघायचं झालं तर किती असतं, 135 to 145 मिली इक्वेलेंट पर लिटर. हे काय आपलं बॉडी मधलं नॉर्मल ह्युमन बॉडी मधील काय आहे, नॉर्मल सोडियमचं लेवल आहे. एवढं काय करायला पाहिजे, आपण मेंटेन करायला पाहिजे. मग तुम्हाला काय सांगितलेलं क्वेश्चन मध्ये, कुठला पेशंट जो आहे त्यांनी काय करायला पाहिजे, पेशंट मध्ये आपण सोडियम रेस्ट्रिक्शन केलं पाहिजे. तर फर्स्ट ऑप्शन दिलेलं आपल्याला फ्रॅक्चर. बघा, जर पेशंटमध्ये फ्रॅक्चर असेल याचा अर्थ काय आहे की पेशंटला प्रोटीनची खूप गरज आहे, पेशंटला प्रोटीनची खूप गरज आहे, पेशंटला कॅल्शियमची खूप गरज आहे आणि पेशंटला कॅलरीजची खूप गरज आहे. का, कारण त्याला ते फ्रॅक्चर जे आहे ते हील करायचं आहे आणि हील करायचं असेल तर प्रोटीनला आपण काय म्हणतो, बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द सेल म्हणतो. आणि त्याचबरोबर जे तुमचं बोन आहे त्या बोनसाठी कॅल्शियम किती महत्वाचं आहे हे आपल्याला माहित आहे. ठीक आहे, आणि हे सगळं सरसाठी काय लागतं, कॅलरीज लागतात. जर तुमच्याकडे प्रोटीन, कॅल्शियम आणि कॅलरीज असेल तर तुमचं फ्रॅक्चर काय होतं, लवकर हील होण्यासाठी मदत होते. ठीक आहे, त्यामुळे सोडियम रिस्ट्रिक्शनचा काही विषय येतो का, तर बिलकुल विषय येत नाही. म्हणून इथं आपण सोडियम रिस्ट्रिक्शन करण्यात काहीही फायदा नाही. थर्ड ऑप्शन म्हणतो बघा, पेशंट विथ गॅस्ट्रोएंटरायटिस. पेशंटमध्ये काय आहे, जीई म्हणजे काय, गॅस्ट्रोएंटरायटिस आहे. आणि जर पेशंट गॅस्ट्रोएंटरायटिस असेल त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स असतो. काय असतो, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स असतो. आणि इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स असेल तर आपल्याला पेशंटला काय करायला लागतं, इलेक्ट्रोलाइट देणं हे काय असतं आपल्यासाठी खूप गरजेचं असतं. मग त्याच्यामध्ये आपण काय देणार, पेशंटमध्ये पोटॅशियम देणार, आपण पेशंटमध्ये सोडियम देणार, आपण पेशंटमध्ये कॅल्शियम देणार, आपण पेशंटमध्ये मॅग्नेशियम देणार. हे सगळे जे आहे ते आपण काय करायला पाहिजे, इलेक्ट्रोलाइट जे आहेत आपण पेशंटला दिले पाहिजे, जेणेकरून पेशंटचा जो जीई मुळे जो काही इलेक्ट्रोलाइट लॉस झालेला आहे, जो काही इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स झाला आहे तो काय व्हायला पाहिजे, क्युअर व्हायला पाहिजे. लास्ट ऑप्शन काय म्हणतो बघा, पेशंट विथ इन्फ्लामेटरी डिसीज. इन्फ्लामेटरी डिसीज मध्ये पण सोडियम रेस्ट्रिक्शन करण्याची गरज नाही आहे. त्यानंतर बी ऑप्शन काय म्हणतो बघा, पेशंट विथ हार्ट फेल्युअर. पेशंटला काय झालं आहे, हार्ट फेल्युअर आहे. पेशंट कशाचा आहे, हार्ट फेल्युअरचा आहे. आणि हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये जर आपण सोडियम रेस्ट्रिक्शन नाही केलं, म्हणजे जर आपण पेशंटला काय केलं, सोडियम डाएट दिली, तर हे सोडियम काय करतं, सोडियम आणि वॉटरचं काय आहे आपल्याला माहित आहे, झंगाट आहे. सोडियम लव्स वॉटर किंवा वॉटर लव्ह सोडियम. जिथे जिथे सोडियम जातो तिथे काय जातो, वॉटर जातो.
आणि हा वॉटर जर तिथे गेला तर इथं काय होईल, फ्लुइड रिटेन्शन होईल. फ्लुइड रिटेन्शन होईल आणि जर फ्लुइड रिटेन्शन झालं तर काय होईल, कार्डियाक ओव्हरलोड वाढेल. कार्डियाक ओव्हरलोड वाढेल कशामध्ये, कशामध्ये, हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये कार्डियाक ओव्हरलोड वाढेल आणि याच्यामुळे काय होईल, तुमचं जे हार्ट फेल्युअर आहे ते अजून वर्सन होईल. अजून काय होईल, वर्सन होईल. पेशंटमध्ये काय होईल, इडिमा जो आहे तो अजून वाढेल. ठीक आहे, म्हणून आपण काय केलं पाहिजे, सोडियम रेस्ट्रिक्टेड डाएट जी आहे ती आपण पेशंटमध्ये दिली पाहिजे. का, कारण त्याच्यामध्ये कार्डियाक ओव्हरलोड होण्याचे चान्सेस आहेत. का, फ्लुइड रिटेन्शन होतं कशामुळे, सोडियम जर पेशंटमध्ये सोडियम एक्सेस झालं तर ते सोडियम काय करतं, वॉटर रिटेन्शन करतं. वॉटर रिटेन्शन झाल्यामुळे तुमचं जे आहे ते फ्लुइड जो आहे ते बॉडीमध्ये जे प्लाझ्माचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, ठीक आहे, प्लाझ्माचं जे लेवल आहे, प्लाझ्मा वाढतो. ब्लडमध्ये काय असतात, 2 कंपोनंट असतात. ब्लडमध्ये काय काय असतं, एक तुमचा प्लाझ्मा असतो आणि दुसरं काय असतात, फॉर्म्ड एलिमेंट्स असतात. फॉर्म्ड एलिमेंट म्हणजे कुठलं, तुमच्या आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि काय, प्लेटलेट्स. ठीक आहे, त्याचबरोबर तुमचा मग ते प्लाझ्मामध्ये जो काही व्हॉल्यूम आहे तो वाढतो. प्लाझ्माचा व्हॉल्यूम वाढायचा म्हणजे याचा अर्थ काय, तुमचा ब्लडचा व्हॉल्यूम वाढला आणि जेवढा तुमचा ब्लडचा व्हॉल्यूम वाढला तेवढं तुम्ही काय करता, त्या हार्टला अजून काम लावताय. विचार, हार्ट ऑलरेडी फेल्युअरमध्ये आहे, तो ऑलरेडी त्याचं काम प्रॉपरली करत नाही आणि तुम्ही त्याला काय करताय, अजून जास्त काम देताय. तर मग काय होईल, तुमचा हार्ट स्टॉप करेल. ठीक आहे, तो काय म्हणेल, बाबा आता बस म्हणेल, मी काय होतो, बंद होतो. बंद होतो आणि तो जर बंद झाला तुमचा माणूस काय होईल, बंद होईल. म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे, तर सोडियम रेस्ट्रिक्शन करायला पाहिजे. या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे, बी जे आहे ते करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इंटरप्रिट द फॉलोइंग एबीजी रिझल्ट. आपल्याला काय सांगितलंय, एबीजी ला काय करायचं, आपल्याला इंटरप्रिट करायचंय. आपल्याला पीएच दिलेला आहे 7.35, SCO3 मायनस दिलेला आहे 36 मिली इक्विव्हॅलंट आणि PCO2 दिलेला आहे आपल्याकडे 70 mmHg आणि आपल्याला सांगायचं आहे की इंटरप्रिटेशन आपल्याला सांगायचे आहेत. तर बघा, इंटरप्रिटेशन सांगण्याच्या अगोदर आपल्याला जे नॉर्मल व्हॅल्यूज आहेत त्या माहित पाहिजे. नॉर्मली जे आहे तुमचं पीएच किती असायला पाहिजे, 7.35 टू 7.45 काय असायला पाहिजे, नॉर्मल पीएच असायला पाहिजे. त्यानंतर HCO3 मायनस किती असायला पाहिजे, तर 21 ते 27 असायला पाहिजे. काही ठिकाणी 26 पण दिलेलं आहे. त्यानंतर तुमचा जो PaCO2 जो आहे तो किती असायला पाहिजे, 35 टू किती असायला पाहिजे, 45 mmHg असायला पाहिजे. ठीक आहे, हे कसं असतं, मिली इक्विव्हॅलंट पर लिटर मध्ये असतं. ठीक आहे, हे काय असायला पाहिजे, नॉर्मल व्हॅल्यू असायला पाहिजे. मग आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलं बघा, पीएच दिला आहे 7.35. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलं आहे, पीएच किती दिला आहे 7.35. त्यानंतर HCO3 मायनस किती दिलेला आपल्याला 36 आणि CO2 किती दिलेला आपल्याला 70 mmHg दिलेला आहे. ठीक आहे, मग याचं जर आपण इंटरप्रिटेशन केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की पीएच काय आहे, नॉर्मल आहे. पीएच कसं आहे, नॉर्मल आहे. का, कारण 7.35 काय लोएस्ट लेवलला जो आहे तुमचा इथं पीएच बघायला मिळत आहे. ठीक आहे, त्यानंतर HCO3 मायनस काय आहे तुमचं, वाढलेलं आहे. ठीक आहे, HCO3 मायनस जेव्हा जेव्हा वाढतं तेव्हा आपण काय म्हणतो, त्या कंडिशनला अल्कलोसिस असं आपण म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, अल्कलोसिस असं आपण म्हणतो. त्यानंतर PCO2 जे आहे तुमचं 35 ते 45 असायला पाहिजे, तर ते किती झालेलं आहे, 70 झालेलं आहे. म्हणजे हे काय झालेलं आहे, हे पण काय झालेलं वाढलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा CO2 वाढलाय तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, ऍसिडोसिस म्हणतो. ऍसिडोसिस असं आपण म्हणतो. ठीक आहे, तर मग आता इथं आपल्याकडे काय आहे, आपण पीएच नॉर्मल आहे असं आपण म्हटलं आणि काय झालं, HCO3 मायनस हे पण वाढलेलं आहे आणि तुमचं काय झालंय, कार्बन डायऑक्साईड पण काय झालंय, वाढलेला आहे. ठीक आहे, तर आता हा जो एबीजी आहे, ह्या एबीजी मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे याच्यातला प्रायमरी कुठला आहे आणि याच्यातला सेकंडरी जे आहे तो डिसऑर्डर कुठला आहे. बघा, प्रायमरी डिसऑर्डर आणि सेकंडरी डिसऑर्डर कसं ओळखायचा, जो तुमचा पीएच आहे तो कसा आहे, नॉर्मल आहे. आणि जर तुमचा HCO3 मायनस हा काय आहे, वाढलेला आहे, म्हणजे पीएच जो आहे तुमचा अल्कलाईन साईडला असायला हवा होता. म्हणजे तुमचा पीएच जो आहे तो 7.45 या रेंजमध्ये असायला पाहिजे होता. ऍटलीस्ट तुमचा पीएच जो असेल तो 7.4 किंवा 7.42 7.43, ठीक आहे, 7.4 7.45 या रेंजमध्ये असायला पाहिजे होता. म्हणजे थोडासा अल्कलाईन साईडने असायला पाहिजे होता. पण कसं आहे, एकदम जो आहे तो ऍसिडिक साईडने आहे. कुठल्या साईडने आहे, ऍसिडिक साईडने आहे. म्हणजे इथे प्रायमरी जो डिसऑर्डर आहे तो कशाचा आहे, ऍसिडोसिसचा आहे. प्रायमरी डिसऑर्डर कशाचा आहे, ऍसिडोसिस आहे. आणि ह्या ऍसिडोसिसला कव्हर करण्यासाठी आपल्या बॉडीने सेकंडरी काय केलं आहे, कंपन्सेशन स्टार्ट केलं आहे. काय केलं आहे, कंपन्सेशन स्टार्ट केलं आहे. मग जर तुमचा प्रायमरी डिसऑर्डर जर ऍसिडोसिसचा असेल तर तुमची बॉडी कंपन्सेशन म्हणून काय करेल, अल्कलोसिस करेल. बॉडी कंपन्सेशन म्हणून काय करेल, अल्कलोसिस करेल. का, कारण एका साईडला जर ऍसिडोसिस झाला तर बॉडी काय करते, दुसऱ्या साईडने त्याला अल्कलोसिस करून जे आहे तुमचा पीएच मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असते. तर मग तुमच्या इथे काय आहे, ऍसिडोसिस जो आहे तो प्रायमरी आहे. मग हा जो ऍसिडोसिस आहे तो कुणामुळे झाला आहे, कार्बन डायऑक्साइडमुळे. आणि जर कार्बन डायऑक्साइडमुळे झाला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, रेस्पायरेटरी ऍसिडोसिस म्हणतो. रेस्पायरेटरी काय म्हणतो, ऍसिडोसिस आपण म्हणतो.
ठीक आहे. रेस्पिरेटरी का म्हणतो, कारण ते कार्बन डायऑक्साइडमुळे झालेलं आहे. आणि जर एखादा डिसऑर्डर आहे तुमचा CO3 मायनस म्हणून झाला असेल तर आपण काय म्हणतो, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असं पण म्हणतो. ठीक आहे. आता इथे कुठला आहे, रेस्पिरेटरी ऍसिडोसिस आहे. आणि ह्या रेस्पिरेटरी ऍसिडोसिसला टॅकल करण्यासाठी आपल्या बॉडीनं कंपन्सेशन मेकॅनिझम सुरू केलं आहे. आणि ते कंपन्सेशन मेकॅनिझम तिने कशाच्या स्वरूपात सुरू केलं आहे, तिने सुरू केलं आहे HCO3 मायनस वाढवलेलं आहे. म्हणजेच काय, त्याने बायकार्बोनेटचं रिअब्झॉर्प्शन सुरू केलं आहे. कुठे मग हे रिअब्झॉर्प्शन होतं, तुमच्या किडनीमध्ये, रिनल सिस्टीम मध्ये काय होतं मग, बायकार्बोनेट्स म्हणजेच कुठलं तुमचं, बायकार्बोनेट्स म्हणजे कुठलं, HCO3 मायनस जे आहे याचं काय झालेलं आहे, रिअब्झॉर्प्शन सुरू झालेलं आहे. रिअब्झॉर्प्शन काय झालं आहे, सुरू झालेलं आहे. मग हे कुठून सुरू झालं, तुमच्या तुमची बोमन्स कॅपिलरी, हे तुमचं पीसीटी, हे लूप ऑफ हेनलेज आणि हा डीसीटी. तुमचा पीसीटी आणि हा जो डीसीटी वाला पार्ट आहे, या पार्ट मधून तुमच्या किडनीने काय केलं आहे, रिअब्झॉर्प्शन सुरू केलं आहे. कुणाचं रिअब्झॉर्प्शन सुरू केलं आहे, तर तुमचा जो HCO3 मायनस आहे याचं रिअब्झॉर्प्शन सुरू केलं आहे. आणि याचं रिअब्झॉर्प्शन जेव्हा सुरू होईल तेव्हा काय होईल, HCO3 मायनस आहे त्याचं लेवल वाढेल. आणि जेव्हा HCO3चं मायनसचं लेवल वाढतं तेव्हा पेशंट कसा होतो, अल्कलोसिस मध्ये जातो. ठीक आहे. मग इथे जे अल्कलोसिस आहे ते कशासाठी आहे, आपल्या बॉडीच्या फायद्यासाठी आहे. कशासाठी आहे, हे अल्कलोसिस जे आहे ते कंपन्सेशनसाठी आहे. म्हणजेच याचा अर्थ जे आहे ते कंपन्सेशन काय झालं आहे, इथं कंप्लीट झालेलं आहे. मी कंपन्सेशन कंप्लीट झालेलं आहे हे का म्हटलो, का, कारण तुमचा जो पीएच जो आहे तो कसा आहे, नॉर्मल लेवलमध्ये आलेला आहे. तुमचा पीएच काय आहे, नॉर्मल लेवलमध्ये आला आहे. जर तुमचा पीएच जो आहे तो नियर अबाउट नॉर्मल, जर इथं 7.30 असता, म्हणजे काय, नॉर्मल याला थोडासा कमी आहे, तर मी याला काय म्हटलं असतं, पार्शियल कंपन्सेशन म्हटलं असतं. मी याला काय म्हटलं असतं, पार्शियल कंपन्सेशन म्हटलं असतं. काय म्हटलं असतं, पार्शियल कंपन्सेशन म्हटलं असतं. पण इथं जो तुमचा पीएच आहे तो नॉर्मल आलाय म्हणून याला मी काय म्हणेल, फुल्ली कंपन्सेशन म्हणेल. फुल्ली काय झाली आहे, बॉडी कंपन्सेट झालेली आहे. ठीक आहे, बॉडी काय झालेली आहे, फुल्ली कंपन्सेट झालेली आहे. तर आता आपल्या ऑप्शन्सकडे बघूया एकदा परत. काय म्हणतात बघा, रेस्पिरेटरी ऍसिडोसिस अनकम्पन्सेटेड. अनकम्पन्सेटेड कधी म्हणता येईल, जेव्हा तुमचा जो पीएच आहे तो जर इथं 7.2 असते, 7.1 असता, म्हणजे खूप कमी जर असता, तर आपण त्याला काय म्हणू शकतो असतं, बॉडीने काही अनकम्पन्सेट केलेलं आहे, इथे आपल्याला काहीतरी इंटरव्हेन्शन करावं लागेल. ठीक आहे. म्हणून अनकम्पन्सेटेड आहे का, तर नाही. रेस्पिरेटरी ऍसिडोसिस आहे, मान्य आहे. ठीक आहे, रेस्पिरेटरी ऍसिडोसिस आहे, मान्य आहे. पण अनकम्पन्सेटेड नाही आहे. बॉडीने परफेक्ट जे आहे काय केलं आहे, तिथे कंपन्सेशन मेकॅनिझम स्टार्ट केले आहे. कसं स्टार्ट केलं आहे त्याने, बायकार्बोनेट्स जे आयन्स असतात त्यांचं काय केलं आहे, रिअब्झॉर्प्शन करून काय केलं आहे, तुमचं कंपन्सेशन मेकॅनिझम स्टार्ट केलेलं आहे. सेकंड ऑप्शन मध्ये बघा, मेटाबॉलिक ऍसिडोसिस. हा डिसऑर्डर जो आहे तो प्रायमरी मेटाबॉलिक आहे का, नाही, प्रायमरी कसा आहे तो, रेस्पिरेटरी आहे. थर्ड ऑप्शन म्हणतोय रेस्पिरेटरी अल्कलोसिस. अल्कलोसिस झालेलं आहे काही, नाही. लास्ट ऑप्शन बघा, रेस्पिरेटरी ऍसिडोसिस आणि फुल्ली कंपन्सेटेड. मान्य आहे का, हो मान्य आहे का, कारण रेस्पिरेटरी ऍसिडोसिस पण आहे, कारण HCO3 काय आहे, तुमचा CO2 काय आहे, 70 mmHg आहे. आणि फुल्ली कंपन्सेटेड का आहे, कारण तुमचा HCO3 मायनस वाढला आहे. आणि हा वाढून कुणी वाढवलेला आहे, हा तुमच्या रिनल रिअब्झॉर्प्शन ऑफ बायकार्बोनेट्स. आणि पीएच जे आहे तुमचं नॉर्मल झालेलं आहे, म्हणून काय म्हणतो आपण याला, फुल्ली कंपन्सेटेड असं आपण याला म्हटलं. म्हणून ऑप्शन डी काय असणार आहे, आपला करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फंक्शन्स ऑफ सोडियम इज ऑर आर, असं आपल्याला विचारलंय. फंक्शन्स ऑफ सोडियम काय आहेत, तर आपण आताच बघितलं की सोडियमची जी नॉर्मल लेवल किती असते, 135 ते 145 काय असते, मिली इक्विव्हॅलेंट पर लिटर असते. तर आपल्याला काय विचारलं, सोडियमचे फंक्शन विचारलेले आहेत. तर बघा, सोडियम काय आहे, मेजर एक्स्ट्रा सेल्युलर कॅटायन आहे. कॅटायन म्हणजे असा आयन ज्याच्या काय असतं, त्याच्या डोक्यावर काय असतो, प्लस चार्ज असतो, त्याला आपण काय म्हणतो, कॅटायन म्हणतो. आणि जर तिथं मायनस असेल त्याला आपण काय म्हणतो, ऍनायन म्हणतो. तसं जो तुमचा सोडियम आहे तो काय, एक्स्ट्रा सेल्युलर जो आहे तो मेजर एक्स्ट्रा सेल्युलर कॅटायन आहे. सॉरी त्याचबरोबर तुमचा जर मेजर इंट्रासेल्युलर कॅटायन विचार तुमचा कुठं असतो, पोटॅशियम असतो. आणि सोडियम आणि पोटॅशियमचं काय चालू असतं, देवाणघेवाण चालू असते, त्याला आपण सोडियम पोटॅशियम पंप असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर मग हा जो सोडियम आहे, त्या सोडियमचे फंक्शन्स काय काय आहेत, तर आपण आताच थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं. सोडियम काय करतो तुमचा, सोडियमला काय आवडतं, वॉटर आवडतं. आणि सोडियम काय करतो, वॉटर रिअब्झॉर्प्शन करतो. आणि वॉटर रिअब्झॉर्प्शन करून काय करतो, ब्लड व्हॉल्यूमला काय करतो, ब्लड व्हॉल्यूमला काय करतो, रेग्युलेट करतो. ब्लड व्हॉल्यूमला रेग्युलेट करतो. याचा अर्थ काय करतो, तो ब्लड प्रेशरला पण काय करतो, रेग्युलेट करतो. तर हे झालं आपलं फर्स्ट फंक्शन, की काय करतो, तो वॉटर रिअब्झॉर्प्शन करतो. ठीक आहे. त्यानंतर सेकंड फंक्शन काय बघूया. सेकंड फंक्शन आहे ते म्हणजे मसल कॉन्ट्रॅक्शन.
जेव्हा आपण मसल कॉन्ट्रॅक्शन थेअरी बघतो तेव्हा जे सोडियम आहे काय करतो, जेव्हा तो सोडियम काय करतो, जेव्हा सोडियमचं इन्फ्लक्स होतं कुठं, जेव्हा मसलमध्ये सोडियमचं इन्फ्लक्स होतं तेव्हा काय होते, मसल जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट होते. आणि जर तिथे सोडियम काय असेल, कमी असेल, सोडियमची डिफिशियन्सी असेल, तर त्या पेशंटमध्ये आपल्याला काय बघायला मिळते, मसल जे आहे ते वीकनेस बघायला मिळते. मसलमध्ये वीकनेस बघायला मिळते, क्रॅम्प्स बघायला मिळतात आणि फटीग बघायला मिळतो. पेशंटची काय होते, फटीग जे आहे ते लवकर व्हायला बघायला मिळते. ठीक आहे, हे काय बघायला मिळतं आपल्याला, मसल रिलेटेड जे आहे ते सोडियमचे फंक्शन बघायला मिळतात. त्यानंतर थर्ड आहे ते म्हणजे काय, नर्व कंडक्शन. ठीक आहे, जेव्हा तुमची जी नर्व असते त्या नर्वचं जेव्हा मेम्ब्रेन असतं, ठीक आहे, ह्या नर्वच्या मेम्ब्रेनच्या बाहेर काय असतं, सोडियम असं असतं. आणि जेव्हा ह्या सोडियमचं इन्फ्लक्स होतं या नर्व मेम्ब्रेनमध्ये तेव्हा काय होतं, ही नर्वचं काय होतं, डिपोलरायझेशन होतं. डिपोलरायझेशन होतं म्हणजेच काय होतं, तुमचा जो मेसेज आहे ती घेण्यासाठी काय होतं, नर्व तुमची सज्ज होते. मग तुमचं जेव्हा ते मेसेज काय ते घेऊन पुढे जाते आणि मग नंतर काय होतं, मागे रिपोलरायझेशन होतं, पुढे काय होतं, डिपोलरायझेशन होत जात असतं. असे काय असते, पूर्ण त्याची चेन जी आहे ती बनत जाते. आणि ही चेंज आहे ते विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणते, तुमचा मेसेज विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड पासून, तुमच्या बोटापासून, तुमच्या एकदम पेरिफेरल टोकापासून तो तुमच्या डोक्यापर्यंत पोहोचला जातो. आणि जर तुमच्या पेशंटमध्ये सोडियमची डिफिशियन्सी असेल, आणि नर्व कंडक्शन त्याचं जर काय झालं असेल, डिप्राइव्ह झाला असेल, तर आपल्याला पेशंटमध्ये काय बघायला मिळतं, मग कोमा बघायला मिळतं, त्यानंतर सीझर्स बघायला मिळतात आणि पेशंटमध्ये कन्फ्युजन बघायला मिळतं. का, कारण त्याची जी नर्व सिस्टीम आहे ती काय झालेली आहे, इथं कॉम्प्रोमाइज झालेली आहे. कशामुळे कॉम्प्रोमाइज झालेली आहे, तर सोडियममुळे. आणि जेव्हा पेशंटमध्ये हायपोनॅट्रिमिया असतो तेव्हा आपल्याला हे सगळं बघायला मिळतं. ठीक आहे, त्यानंतर अजून जे आहे आपल्याला काय बघायला मिळतं, सोडियमचे फंक्शन, ते म्हणजे ऍसिड बेस बॅलन्स. जे की आपण आताच बघितलं की सोडियम आणि बायकार्बोनेट जे आहेत ते कसं ऍसिड आणि बेस बॅलन्स काय करतात, त्याचं बॅलन्स बघायला मिळतं. त्याचबरोबर सोडियम जो आहे तुमच्या इंटेस्टाईन मध्ये काय करतो, इंटेस्टाईन मध्ये जातो आणि तुमचं जे ग्लुकोज आहे आणि जे अमायनो ऍसिड्स असतात, ठीक आहे, ग्लुकोज आणि अमायनो ऍसिड जे आहेत त्यांचं काय करतात, ऍब्झॉर्प्शन करण्याचं काम पण काय करतं, सोडियम करत असतं. ठीक आहे, ग्लुकोज आणि अमायनो ऍसिड. तर आपण काय बघितलं, सोडियमचे कुठले ऍक्शन बघितले, वॉटरचं रिअब्झॉर्प्शन करून काय करतं, ब्लड प्रेशरला रेग्युलेट करतं, मसल कॉन्ट्रॅक्शन मध्ये हेल्प करतं, नर्व कंडक्शन मध्ये हेल्प करतं. त्याचबरोबर तुमचं ऍसिड बेस बॅलन्स बघतो आणि अजून काय बघतो, ग्लुकोज आणि अमायनो ऍसिड यांचं पण फंक्शन कोण बघतं, सोडियम जे आहे ते बघत असतो. ठीक आहे, तर मग आपण आतापर्यंत एवढे सोडियमचे फंक्शन बघितलेले आहेत. तर आपण ऑप्शन मध्ये कुठले सांगितलं बघा, मेंटेन नॉर्मल ब्लड प्रेशर मेंटेन काम करतो का, तर हो. का, कारण सोडियम काय करतो, वॉटरचं रिअब्झॉर्प्शन झाल्यामुळे ब्लड व्हॉल्यूम मेंटेन होतो, झाल्यामुळे ब्लड प्रेशर मेंटेन होतो. म्हणून ऑप्शन ए काय होतं, आपल्याला बरोबर वाटतोय. सेकंड म्हणतोय, मेंटेन नॉर्मल फंक्शन ऑफ मसल आणि नर्व आणि मसलचं फंक्शन करतो का, तर हो. का, कारण मसल आणि नर्व मध्ये काय, मसल कॉन्ट्रॅक्शन मध्ये पण सोडियम लागतो आणि नर्व कंडक्शन मध्ये पण काय लागतं, सोडियम लागतो. म्हणून हे पण काय बरोबर आहे. थर्ड ऑप्शन काय म्हणतो, बोथ ए अँड बी. आणि लास्ट काय म्हणतो, नन ऑफ द अबव. म्हणून बोथ ए अँड बी काय असणार आहे, तर करेक्ट आन्सर जो आहे तुमचा असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा सोडियमचे जास्त क्वेश्चन आले काय. हॉट ऍप्लिकेशन कॉजेस ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट. हॉट ऍप्लिकेशन जे आहे ते काय करू शकत नाही. फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला पेरिफेरल व्हॅसोडायलेशन. सेकंड दिलं आपल्याला इन्क्रीज कॅपिलरी परमिएबिलिटी. थर्ड दिलेलं आहे इन्क्रीज ऑक्सिजन कन्झम्पशन आणि लास्ट दिलं आहे डिक्रीज मोटिलिटी ऑफ ल्युकोसाइट. ठीक आहे, बघा, जेव्हा तुमची ही फॉर एक्झाम्पल लोकल साईट आहे आणि ह्या लोकल साईटच्या इथं काय असणार आहे, तुमचे टिश्यू असणार आहेत. ठीक आहे, टिश्यू असणार आहेत, ब्लड वेसल असणार आहेत. ठीक आहे, अजून जे काय तुमचं लोकल टिश्यू आहे ते सगळं तिथे असणार आहे. आणि इथं काय केलं तुम्ही इथं हॉट ऍप्लिकेशन दिलं. म्हणजे काय केलं तुम्ही, हॉट वॉटर बॅग म्हणा किंवा काहीतरी तुम्ही काय केलं, गरम वस्तू तिथे लावली. ठीक आहे, म्हणजे काय केलं तुम्ही, एक थोडक्यात इथे हॉट ऍप्लिकेशन केलं, काय पण केलं, पण इथं काय केलं, तुम्ही जागा ही काय केली, तुम्ही गरम केली. ठीक आहे, ही जागा गरम केल्याच्या नंतर इथे काय होईल, पेरिफेरल व्हॅसोडायलेशन होईल का, हो. पेरिफेरल व्हॅसोडायलेशन का होईल, कारण तुमच्या ज्या ह्या व्हेसलच्या ज्या मसल आहेत त्या मसल्स काय होतील, ज्या स्मूथ मसल्स असतात तुमच्या, ह्या स्मूथ मसल काय होतील, रिलॅक्स होतील. आणि जेव्हा तुमच्या स्मूथ मसल रिलॅक्स होतात तेव्हा तिथे काय होतं, व्हॅसोडायलेशन होतं. ठीक आहे, इथे तुम्हाला अजून सोप्या भाषेत सांगायचं असेल, तुम्ही काय करा, तुमचा जो पाण्याचा जो साधा एक पाईप असतो, ठीक आहे, जो रबरी पाईप असतो, तो काय करा, थोडा वेळ काय करा, उन्हात ठेवून बघा. आणि उन्हात ठेवल्याच्या नंतर तुम्ही त्या पाईपाकडे जा, तुम्हाला पाईप असा तुमचा असं एकदम लुळपूट झाल्यासारखा आपल्याला काय होतो, बघायला मिळतो. तर तुम्ही कसं जरी फोल्ड केलं तरी तो लगेच फोल्ड होतो. आणि जर तोच जो पाईप आहे तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये बघा, तर तुम्हाला असा सरळ पण होत नाही. का होत नाही, कारण तो पाईप काय झाला असतो, एकदम काय झाला असतो, स्टफ बनलेला असतो. आणि तोच पाईप जेव्हा आपण काय करतो, गरमीमध्ये जेव्हा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण उन्हामध्ये ठेवला असतो, तो पाईप काय असतो, पूर्ण जो आहे तो असा एकदम लुळपूट बनलेला असतो. ठीक आहे, हे कशामुळे होतं, तुमचा हीटमुळे होतं. आणि हीटमुळे काय होतं, तुमच्या जे व्हेसल्स, जसं तुमच्या त्या पाईपाचं जे वॉल्स आहेत ते जसे तुमचे काय पडले होते, ढिले पडले होते, त्याचप्रमाणे तुमचे जे व्हेसल्स जे आहेत त्या व्हेसलचे मेम्ब्रेन्स काय होतात, ढिले पडतात, त्याला आपण काय म्हणतो, व्हॅसोडायलेशन असं आपण म्हणतो. ठीक आहे,
म्हणजे आणि हे व्हॅसोडायलेशन झालं याचा अर्थ काय, तुमच्या ज्या वेसल्स आहेत ज्याची साईज अगोदर एवढी होती त्याची साईज आता काय झाली, एवढी झाली. ठीक आहे, आता ही जी साईज वाढली, ही साईज वाढण्यासाठी त्या वेसल्सच्या मेम्ब्रेनला स्ट्रेच व्हावं लागलं असेल. तर जेव्हा आपण एखादी गोष्ट स्ट्रेच करतो तेव्हा त्याची परमिएबिलिटी काय होते, ऑब्व्हियसली काय होते, परमिएबिलिटी वाढते. ठीक आहे, आणि जेव्हा तुम्ही एखाद्या लोकल साईटमध्ये हीट ऍप्लिकेशन करता तेव्हा तिथे काय होतं, तेव्हा तिथले जे आहे ते मेटाबॉलिक काय होते, डिमांड वाढते. मेटाबॉलिक काय होते, डिमांड वाढते हीट वाढल्यामुळे. आणि मेटाबॉलिक डिमांड वाढली याचा अर्थ काय होणार आहे, तुमचं ऑक्सिजनचं काय होणार आहे, कंझम्पशन पण तिथे वाढेल. म्हणून ऑप्शन ए, बी आणि सी काय तिथे करेक्ट आन्सर आहेत. ठीक आहे, करेक्ट स्टेटमेंट्स आहेत, आन्सर नाही, सॉरी. आपल्याला काय विचारलं याच्यापैकी जे आहे ते कुठलं स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट नाही आहे हे आपल्याला विचारलं आहे. लास्ट काय सांगितलं बघा, डिक्रीज मोटिलिटी ऑफ ल्युकोसाइट्स. बघा, नॉर्मली काय असतात, तुमच्या जी ब्लड स्ट्रीम आहे या ब्लड स्ट्रीम काय असतात, डब्ल्यूबीसी असतात. त्याच्या डब्ल्यूबीसी आहेत आणि ह्या डब्ल्यूबीसीला काय म्हटलं, बाबा इथे काहीतरी काय एक पॅथोजन आहे. मग ही डब्ल्यूबीसी काय करते, इकडे जाऊन काय करते, जाते आणि ह्या पॅथोजनला काय करते, गिळून टाकते. ठीक आहे, मग हिला काय म्हणतो आपण, मोटिलिटी ऑफ ल्युकोसाइट्स म्हणतो. ल्युकोसाइट जे आहे तुमच्या ब्लड वेसलच्या मेम्ब्रेनच्या आरपार जाण्याची त्यांच्यामध्ये कॅपॅबिलिटी असते. ठीक आहे, आणि जर पेशंटचा व्हॅसोडायलेशन होत असेल तर त्यांची ही जी कॅपॅसिटी आहे ती काय होते, अजून वाढते. पण आपण ऑप्शनमध्ये काय सांगितलं, डिक्रीज मोटिलिटी ऑफ ल्युकोसाइट. डिक्रीज होते का, तर नाही, ती काय होते, इन्क्रीज होते. जर व्हॅसोडायलेशन होत असेल तर ती काय होते, मोटिलिटी इन्क्रीज होते. म्हणून ऑप्शन डी काय असणार आहे, ते आपला करेक्ट आन्सर असणार आहे. बाकीचे जे आहेत ते करेक्ट स्टेटमेंट आहेत, पण काय आहे ते आन्सर आपलं नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. The nurse should check the prescription before administering the medicine to a patient times. ठीक आहे, नर्सने जे आहे ते पेशंटला ड्रग ऍडमिशन करण्याच्या अगोदर किती वेळा चेक करायला पाहिजे. ऑप्शन ए आहे 1, ऑप्शन बी आहे 2, ऑप्शन सी आहे 3 आणि ऑप्शन डी आहे 4. एकदा चेक केलं पाहिजे, दोनदा चेक केलं पाहिजे, तीनदा चेक केलं पाहिजे, 4 वेळा चेक केलं पाहिजे. बघा, आपण काय करायच्यासाठी पूर्ण प्रोसेस आहे ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ती समजून घेऊया. बघा, जेव्हा आपल्याला ड्रग ऍडमिनिस्टर करायचं असतं, फॉर एक्झाम्पल इथे तुमचा एक पेशंट आहे जो की इथे रूम नंबर 101 मध्ये तुमचा एक पेशंट आहे, त्याचं नाव आहे तुकाराम. आणि हा तुकाराम जो आहे, या तुकारामला तुम्हाला काय करायचं आहे, इंजेक्शन पॅन्टोप्रेझॉल द्यायचा आहे. पॅन्टोप्रेझॉल जो आहे तुम्हाला 40 mg काय करायचं आहे, द्यायचा आहे. आणि आयव्ही पुश द्यायचा आहे. ठीक आहे, इंजेक्शन पॅन्टोप्रेझॉल 40 mg आयव्ही. आणि इथं काय असणार आहे, स्टॅट किंवा आयव्ही ओडी बीडी जे काय असेल ती आहे. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, कम्प्लीट प्रिस्क्रिप्शन म्हणतो. ठीक आहे, जेव्हापर्यंत तुमचं जे प्रिस्क्रिप्शन असतं कम्प्लीट कधी होतं, जेव्हा ते तुमचा जो आहे ते ड्रगचं नाव असतं, त्या ड्रगची स्ट्रेंथ असते. ठीक आहे, त्या ड्रगची स्ट्रेंथ असते, रूट असतो आणि फ्रिक्वेन्सी असते. जोपर्यंत हे सगळ्या गोष्टी नसतात तोपर्यंत आपण जो ड्रग काय करायचा नाही, द्यायचा नाही आहे. का, कारण ते प्रिस्क्रिप्शन कसं आहे, इनकम्प्लीट आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, त्या प्रिस्क्रिप्शनच्या खाली काय पाहिजे, डॉक्टरांची साईन पाहिजे. इथे जेव्हा डॉक्टरांची साईन असेल तेव्हाच आपण काय म्हणतो, त्या प्रिस्क्रिप्शनला कंप्लीट म्हणतो. प्रिस्क्रिप्शन कंप्लीट होण्यासाठी काय काय लागतं, ड्रगचं नाव लागतं, स्ट्रेंथ लागते, रूट लागते, फ्रिक्वेन्सी लागते आणि जे काय लागतो, फॉर्म्युला लागतो. म्हणजे ते काय इंजेक्शन आहे की बाबा टॅबलेट आहे की बाबा कॅप्सूल आहे. ठीक आहे, ड्रगचा जो काही हे आहे, कुठल्या फॉर्म मध्ये ड्रग अवेलेबल आहे ते आपल्याला इथं लागतं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इंजेक्शन पॅन्टोप्रेझॉल आहे म्हणजे आपण काय करणार, इंजेक्शन देणार. जर टॅबलेट असेल, आपण टॅबलेट पॅन्टोप्रेझॉल पण काय मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ज्या की 40 mg स्ट्रेंथच्या असतात. ठीक आहे, म्हणून इथं जो ड्रगचा फॉर्म आहे तो पण काय असतो, काय असतो, इम्पॉर्टंट असतो. म्हणजे ड्रगचा फॉर्म, त्यानंतर ड्रगचं नाव, ड्रगची स्ट्रेंथ, ड्रगचा रूट आणि ड्रगची फ्रिक्वेन्सी आणि डॉक्टरांची साईन, हे सगळं आहे. तेव्हाच आपण काय म्हणतो, ते प्रिस्क्रिप्शन कसं आहे, कम्प्लीट आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे, मग आपण काय केलं, प्रिस्क्रिप्शन पहिले काय केलं, आपण व्हेरीफाय केलं. प्रिस्क्रिप्शन व्हेरीफाय केल्याच्या नंतर आपण काय केलं, इथे एका जागी आपले काय असतात, ते ड्रग ठेवलेले असतात. ठीक आहे, इथे आपल्या ह्या कपाटामध्ये ड्रग ठेवलेले होते. आणि इथे जो तुमचा आहे, इथे एक पेशंट आहे तुमचा, कुठं 101 नंबरमध्ये, रूम नंबर 101, इथे तुमचा तुकाराम नावाचा पेशंट आहे. ठीक आहे, काय, तुकाराम नावाचा पेशंट आहे. मग तुम्ही काय केलं, तुम्ही ड्रग फर्स्ट चेक केलं कधी, जेव्हा तुम्ही ह्या कॅबिनेट मधून इंजेक्शन पॅन्टोप्रेझॉलचा इथे एक काय होता, डबा होता आणि ह्या डब्यामधून काय केलं, तुम्ही इंजेक्शन पॅन्टोप्रेझॉल घेतलं. इंजेक्शन पॅन तुम्ही घेतलं इथं 40 mg. ठीक आहे, मग तुम्ही काय केलं, इथे फर्स्ट चेक केली. त्यानंतर तुम्ही हे ड्रग घेऊन कुठे गेला, तुमच्या इंजेक्शन ट्रॉलीकडे गेले. तुम्ही कुठे गेलात, तुम्ही इथं या ट्रॉलीकडे गेलात. इथे काय आहे, तुमची ट्रॉली आहे, जिथे काय करणार, तुम्ही मेडिकेशन प्रिपेअर करणार आहात. मग मेडिकेशन प्रिपेअर करणार त्याचा अर्थ काय, तुमची जी वायल आहे, तुम्ही काय करणार, ही वायल घेणार. या वायलमध्ये काय करणार, डिस्टिल वॉटर किंवा NS, ठीक आहे, किंवा D5, जे काय तुम्हाला काय करायचं, ज्याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला ते डायल्यूट करायचं आहे, तिथे घेणार. आणि इथे गेल्याच्या नंतर तुम्ही काय करणार, परत दुसऱ्या वेळेस काय करणार, चेक करणार ड्रगचं नाव चेक करणार, की बाबा मी जे पॅन्टोप्रेझॉल इथून आणलं होतं तेच पॅन्टोप्रेझॉल मी आहे का माझ्याकडं. नंतर मी काय केलं, त्याला डायल्यूट केलं आणि बघितलं आणि मी काय केलं, एका सिरिंजमध्ये भरलं.
ठीक आहे. मी काय केलेलं आहे का सिरीजमध्ये भरलं आणि या सिरीजमध्ये भरल्याच्या नंतर मी या सिरीजला काय केलं लेबल केलं. लेबलमध्ये काय लिहिलं मी इंजेक्शन पॅन्टाप्रोझॉल 40 mg असं लिहिलं आणि हे घेऊन मी कुठे गेलो तुकारामच्या केबिनमध्ये गेलो. तुकारामच्या केबिनमध्ये गेल्याच्या नंतर मी तिसऱ्या वेळा ड्रग चेक केला. तिसऱ्या वेळा ड्रग चेक करताना मी काय चेक केलं की बाबा मी जो आलेलो आहे तो तुकारामच्याच केबिनमध्ये आलेलो का. मग मी तुकारामला विचारलं बाबा तुझं नाव काय आहे. मी काय केलं पेशंटचा बेड नंबर व्हेरीफाय केला, मी पेशंटचा रूम नंबर व्हेरीफाय केला आणि पेशंटचं नाव व्हेरीफाय केलं आणि हे सगळं व्हेरीफाय करून मग मी काय केलं माझ्याकडे जे सिरिंज होती तिला मी जे लेबल केलं होतं पॅन 40 ते परत तीच सिरिंज काय करणार मी परत तिथं व्हेरीफाय करणार की मी तीच सिरिंज आणलेली आहे काय इंजेक्शन ट्रॉलीवर ठेवली मी दुसरी कुठली सिरिंज उचलून घेऊन आलेलो आहे. ठीक आहे. काही किती वेळा चेक केलं. एकदा कपाटामध्ये जिथं मी ड्रग स्टोअर केलं होतं दुसऱ्या वेळा जिथं मी काय केलं मेडिकेशन प्रिपेअर केलं तिथं बघितलं आणि तिसऱ्या वेळा मी कुठं बघितलं पेशंटच्या बेड साईडला बघितलं. म्हणजे फर्स्ट वेळा कुठं बघितलं मी स्टोरेजला, सेकंड वेळा मी कुठं बघितलं ड्रग प्रिपेअर करताना आणि थर्ड मी कुठं बघितलं बेड साईडला किंवा ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन करताना ऍक्च्युअल ऍडमिनिस्ट्रेशन करताना मी काय केलं 3 वेळा चेक केलं आणि हे 3 वेळा चेक करून मी काय केलं पेशंटला काय केलं ड्रग दिलं. हे एवढं करण्यामागचं कारण काय हे जे सगळं मी झंझट केलं 2-3 वेळा एकच नाव लिहित बसलो, एकच नाव वाचत बसलो, हे सगळं कशासाठी केलं तर राईट पेशंटला राईट ड्रग गेला पाहिजे म्हणून मी हे सगळं केलं. ठीक आहे. का कारण हा जो इंजेक्शन जो पॅन 40 मी जो आणलं होतं जे की मी तुकारामसाठी आणलं होतं ते तुकारामला न जाता सखारामला जर गेलं असतं जर सखारामला गेलं असतं तर काय झालं असता प्रॉब्लेम झाला असता. सखारामला काय प्रॉब्लेम झाला असता पण तुकारामला ऍसिडिटी झाली असती. ठीक आहे. हे जे आहे ते फक्त आपण एक पॅन सारखा जे नॉर्मल ड्रग्ज आहे त्यांच्यामध्ये काय होणार नाही. सकारामला तर काय प्रॉब्लेम होणार नाही पण तुकारामला ऍसिडिटी होईल. पण असं समजा की ते जे इंजेक्शन आहे ते पॅन 40 जागी फॉर एक्झाम्पल ॲड्रेनालिन असतं तर ठीक आहे. जर मी ॲड्रेनालिन या पेशंटला जर चुकून दिलं असतं याला कार्डियक प्रॉब्लेम होऊ शकले असते किंवा फॉर एक्झाम्पल दुसरं कुठलं तरी एखादं हाय अलर्ट जे मेडिकेशन असतात किंवा त्या पेशंटला मी अनस्थेटिक एखादा ड्रग दिला असता तर जो की याच्यासाठी पूर्णपणे कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. तर त्यामुळे राईट पेशंटला राईट ड्रग जो आहे तो देण्यासाठी मी काय केलं की 3 वेळा त्या ड्रगला काय केलं व्हेरीफाय केलं. कधी व्हेरीफाय केलं पहिल्यांदा मी व्हेरीफाय केलं जेव्हा मी त्या स्टोरेज मधून जेव्हा माझ्या कपाटातून काढत होतो तेव्हा, दुसऱ्यांदा मी जेव्हा ड्रग प्रिपेअर करत होतो तेव्हा आणि तिसऱ्यांदा जेव्हा मी ड्रग ऍडमिनिस्टर करत होतो तेव्हा असं मिळून मी 3 वेळा काय केलं ते ड्रग जो आहे तो व्हेरीफाय केला होता. ठीक आहे. तर मग आपण किती वेळा व्हेरीफाय करतो आपण 3 वेळा जो आहे तो काय करतो ड्रग व्हेरीफाय करतो म्हणून ऑप्शन सी काय असणार आहे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Which of the following symptoms would the nurse assess to determine the oxygen status of the patient with iron deficiency anemia? पेशंटला काय आहे IDA आहे आयरन डिफिशियन्सी अॅनिमिया आहे आणि आयरन डिफिशियन्सी अॅनिमिया असेल तर आपल्याला काय बघायला मिळेल. फर्स्ट ऑप्शन आहे इन्क्रीज ब्रीथलेसनेस बट इन्क्रीज ऍक्टिव्हिटी इंटॉलरन्स. सेकंड आहे इन्क्रीज ब्रीथलेसनेस आणि डिक्रीज ऍक्टिव्हिटी इंटॉलरन्स. थर्ड आहे डिक्रीज ब्रीथलेसनेस इन्क्रीज ऍक्टिव्हिटी इंटॉलरन्स. फोर्थ आहे डिक्रीज ब्रीथलेसनेस अँड डिक्रीज ऍक्टिव्हिटी इंटॉलरन्स. काय होणार दोन्ही पण कमी होणार हे आपल्याला सांगितलेलं आहे. हे बघा हा जो क्वेश्चन आहे तुमच्यासाठी होमवर्क असेल याचं जे आन्सर आहे तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे. बऱ्याचशा जी मुलं आहेत ती कमेंटमध्ये जी आहे ती 90 to 100% जी मुलं आहेत ती काय करतात कमेंटमध्ये करेक्ट आन्सर करत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला याच्यावरून कळते बाबा आपल्याकडे जी ऑडियन्स आहे ती ऑडियन्स जी आहे ती चांगली आहे. जे ऑडियन्स आहे जी चुकीचं म्हणजे कमेंट करताना असं वाटतं की बाबा मी कमेंट केलं तर माझं चुकेल आणि मी चुकलं तर मला कोणतरी ओरडेल किंवा मला कोणतरी हसेल वगैरे असं काय असेल तर तुम्ही आतापासून जे आहे ते चुकीचं कमेंट करायला सुरू करा. पण कमेंट करायला सुरू करा का म्हणतोय सांगतो मी तुम्हाला. जर तुम्ही फॉर एक्झाम्पल इथं ABCD असा काय होता क्वेश्चन होता आणि याचा आन्सर जे होतं B करेक्ट होता आणि जर तुम्ही डी करेक्ट केला आणि हे जेव्हा तुम्ही डी करेक्ट केला आणि मी जेव्हा त्याचं उद्या आन्सर सांगितलं B तर तुमच्या 100% तुमच्या डोक्यामध्ये काय राहणार आहे ते लक्षात राहणार की बाबा आणि हा जर तुमचा क्वेश्चन चुकून हाच क्वेश्चन जर तुमच्या एक्झाम मध्ये आला जो की तुम्ही चुकला होता तर तुम्हाला लक्षात येईल की बाबा मी जो क्वेश्चन आहे तो हा क्वेश्चन माझा तेव्हा चुकला होता. आणि जेवढा माणूस जेवढा आहे चुकीतून शिकतो ना तेवढा माणूस जेव्हा बरोबर करतो ना तेवढं शिकत नाही. त्यामुळे जे चुकीतून आपल्याला शिकले असतं ते आपल्या असं 100% आपल्या डोक्यामध्ये फिट झालं असतं जे की कधी काढू शकत नाही. त्यामुळे तुम्ही काय करा कमेंट करा चुकलं तर चुकू द्या बरोबर आलं तर काय आहे ते तुमचं स्वागतच आहे आणि जर चुकत असेल तरी पण तुम्ही काय करायची कमेंट करायची आहे. ठीक आहे. तर हा जो तुमचा आता जो हा क्वेश्चन होता हा तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे आणि आता जो आपला सीएचओ सिरीज आहे ते आपण इथेच थांबूया आणि भेटूया आपण आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.